हाय फ्रेंड्स, वेलकम टू ऑल ऑफ यू. आजचा आहे आपला लेक्चर नंबर 11 आणि लास्ट लेक्चरला जे आहे ते आपण रेजिस्टन्स, स्पेसिफिक रेजिस्टन्स, कंडक्टन्स आणि स्पेसिफिक कंडक्टन्स ह्या टर्म्स आणि त्याचे फॉर्म्युलेज आणि त्याचे युनिट्स जे आहेत ते पाहिलेले आहे. आता याच्यावरचे काही MCQ जे आहे ते आपण नंतर MCQ लेक्चर्समध्ये सॉल्व करू. आता आपल्याला फक्त थेरी पाहिजे आहे. तर MCQ लेक्चर जे आहे जसे जसे मी टाकणार तसे जसे तुम्हाला ते सुद्धा पाहायचे आहे, जे तुम्हाला लेक्चरच्या खालीच दिसतील MCQ लेक्चर्स नावाने. तर आता पहा, आजच्या लेक्चरमध्ये जे आहे ते आपल्याला ओहम्स लॉ पाहायचा आहे, जो महत्त्वाचा आहे. तर ओहम्स लॉबद्दल आपण थोडक्यात आयडिया पाहिली होती याच्या आधी, पण अत्यंत कारण की इथून तुमचे न्यूमरिकल चालू होतील. ओहम्स लॉ हा बेस आहे. इथून म्हणजे तसे आपण आधी पण न्यूमरिकल्स पाहिलेले आहे, पण आता पुढे पुढे आपल्याला आणखी न्यूमरिकल सॉल्व करायचं असेल तर आपल्याला वेळोवेळी कुठं ना कुठंतरी ओहम्स लॉचं काम पडेलच. तर पहा, ओहम्स लॉ जो आहे, ओहम्स या सायंटिस्टने मांडलेला आहे. तर काय सांगतो आहे आपल्याला ओहम्स लॉ? एकदम सिंपल आहे. जेव्हा मी तुम्हाला समप्रमाण व्यस्त प्रमाण सांगितला होता तेव्हा त्याच्याबद्दल काही आयडिया दिली होती थोडक्यात, पण आता तरी एकदा डबल तुम्हाला सांगितलं होतं तेव्हा की आपण याला डिटेल्समध्ये पाहणार आहे. पण होप तुम्हाला समप्रमाण आणि व्यस्त प्रमाण काय आहे हे तुम्हाला क्लिअर आहे. तर याचं उदाहरण पाहू आपण पहिले, मग आपण पुढे जाऊ. त्याच्या आधी आपल्याला एक डायग्राम काढावी लागेल. तर आपण एक डायग्राम काढू. पहा, ओहम्स लॉ जो आहे, सगळ्यात पहिले ओहम्स लॉ हा AC आणि DC दोन्ही सर्किटला लागतो, हे लक्षात असू द्यायचं. ओहम्स लॉ जो आहे तो AC आणि DC दोन्ही सर्किटला लागतो. तर आता आपल्याकडे एक लॅम्प आहे. सपोज हा आपण लॅम्प घेतला, ही आपण एक बॅटरी घेतलेली आहे. एक सर्किट बनवू आपण. त्याच्यानंतर मग इथे हे जे बॅटरीचे टोक आहे याला दोन वायर प्लस मायनस, हा एक वायर जोडून दिला आपला आणि त्याने दुसरा वायर जोडून देऊ आपण पॉझिटिव्ह. ठीक आहे, एकदम सिंपल आहे. तर हे सर्किट बनलं आपल्याकडे. ठीक आहे, सर्किट म्हणजे काय? सर्किटची डेफिनेशनसुद्धा इथून क्लिअर होते. सर्किट म्हणजे जेव्हा सोर्स हा लोडसोबत किंवा लोड हा सोर्ससोबत म्हटलं तरी चालेल, काही म्हणा, लोड पहिले म्हणा किंवा सोर्स पहिले म्हणा, म्हणजे सोर्स आपला लोड जो आहे तो पहिले म्हणा किंवा सोर्स पहिले म्हणा. तर जेव्हा सोर्स हा लोडसोबत जोडला जातो वायर्सच्या मार्फत तेव्हा त्याला सर्किट असे म्हणतात. आता ते सर्किट जे आहे ते ओपन सर्किट असू शकते, शॉर्ट सर्किट असू शकते किंवा मग क्लोज सर्किट असू शकते. आता जसं हे जे आहे हे याच्यामध्ये आतून कोणतंच बटन नाही लावलेलं आहे. इथे जर मी हे वायर ओपन करून ठेवली तर हे झालं ओपन सर्किट, कारण की याच्यातून करंट फ्लो होणारच नाही आहे. पण हे वायर चालू आहे तर हे झालं क्लोज सर्किट. आणि शॉर्ट सर्किटची डेफिनेशन मी तुम्हाला आधी पण सांगितलेली आहे की जेव्हा पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह वायर्स हे कोणत्याही रेजिस्टन्सशिवाय एकत्र येतील तर तेव्हा त्याला आपण शॉर्ट सर्किट असं म्हणू. जसं आता पहा, हा पॉझिटिव्ह वायर या साईडनं इथे आला आहे आणि या साईडनं हा निगेटिव्ह वायर इथे आला आहे. तर हे दोन वायर एकत्र झाले, पण या दोघांच्या मधात लॅम्प आहे, आपण जर बारकाईनं पाहिलं तर. पण तेच काय होईल की जर समजा या दोघांच्या मधात लॅम्प नसेल, डायरेक्ट असे दोन वायर एकत्र आले तर मग त्यामध्ये होणार शॉर्ट सर्किट. ठीक आहे, तर याला थोडंसं आपण व्यवस्थित काढू म्हणजे डायग्राम प्रॉपर दिसेल. ठीक आहे, हा निगेटिव्ह. बायचान्स समजा हा वायर जो आहे हा असा आणि हा असा टच झाला तर याला काय म्हणता येईल आपल्याला? शॉर्ट सर्किट. ठीक आहे, पहिले तर आपल्याकडे आता हे सर्किट आहे जे पूर्ण आहे म्हणजे क्लोज आहे. जर सर्किट क्लोज असेल, करंट वाहण्यासाठी प्रॉपर जसं लॅम्प चालू असेल, लॅम्पच्या आतमधली फिलामेंट तुटली नाही पाहिजे. जर लॅम्पच्या आतमधली फिलामेंट तुटली असेल तर करंट वाहणारच नाही, म्हणून लॅम्प चालू आहे, वायरची सुद्धा कंटिन्युटी आहे, बॅटरीसुद्धा चार्ज आहे, पूर्ण ओके आहे, म्हणजे सर्किट पूर्ण आहे. अशा वेळेस या लॅम्पमधून काय वाहणार? करंट वाहणार. तर इथे जे आहे बॅटरीमधून करंट निघणार. करंटला जे आहे ते आपण आय सिम्बॉलने डिनोट करतो. हा जो लॅम्प आहे तर या लॅम्पला मिळणारं व्होल्टेज म्हणजे VD म्हणता येईल त्याला, व्होल्टेज ड्रॉप. ठीक आहे, हे जे बॅटरी आहे इथं असेल काहीतरी व्होल्टेज, ज्याला आपण V म्हणू. तर मानून घ्या की हे जे बॅटरीचं व्होल्टेज आहे ते 60 व्होल्ट आहे. किती व्होल्ट आहे? 60 व्होल्टची ही बॅटरी आहे. थोड्या वेळापर्यंत मानून घ्या. हा जो लॅम्प आहे या लॅम्पचा रेजिस्टन्स काहीतरी आहे, जो पण आपण मानून घेऊ. तर सपोज या लॅम्पचा जो रेजिस्टन्स आहे तो 10 ओहम आहे फॉर एक्झाम्पल. इथे रेजिस्टन्स किती घेतला आहे आपण? 10 ओहम. आणि जे व्होल्टेज आहे ते आपण एक सेकंड याचे कलर जे आहे ते थोडेसे चेंज करून टाकतो म्हणजे आपल्याला क्लिअर दिसतील. ठीक आहे, इथे जे व्होल्टेज आहे ते बॅटरीचं व्होल्टेज आहे, त्याला 60 व्होल्ट लिहू. इथला जो रेजिस्टन्स आहे तो सपोज 10 ओहम आहे. ठीक आहे,
आता याच्यातून आपल्याला करंट काढायचा आहे, तर करंट कसा काढू आपण ते पहा. सगळ्यात पहिले तर जो ओम्स लॉ आहे, या 3 गोष्टींबद्दल सांगितलं आहे, की एक सर्किट असते. त्या सर्किटमध्ये जो वाहणारा प्रवाह असतो म्हणजे करंट ज्याला म्हणतो आहे, हा करंट कशावर बदलतो, कशावर डिपेंड आहे आणि कशानुसार बदलतो. एवढं सिंपल लॉजिक आहे. पहिले फॉर्म्युला पाहू आपण, म्हणजे पहिले फॉर्म्युला काढून मग त्या करंटची व्हॅल्यू काढू. पहिले समजून घेऊ काय आहे तर. पहा, याच्या पहिले अजून एक उदाहरण तुम्हाला देता येईल मला, की याच्या बाजूला आपण एक टाकी काढू पाण्याची, सिंपल, ठीक आहे. किंवा तशी तोंडी सांगता येईल तुम्हाला, किंवा इथं काढायची असेल तर काढून घेऊ शकतो आपण. सपोज आपल्याकडे एक पाण्याची टाकी आहे आणि त्याला एक पाईप लावलेला आहे, ठीक आहे, आणि त्या पाईपला नळ आहे. ओके, बेसिक डायग्राम काढत आहे, एकदम काही प्रॉपर नाही काढत आहे, ठीक आहे. याला इथं थोडंसं आपल्याला एक नळ दाखवून देऊ, कारण की हा नळ म्हणजे इथला रेजिस्टन्स आहे आपल्यासाठी. ठीक आहे, आणि या टाकीमध्ये आहे पाणी. आता एकदम सिंपल लॉजिक आहे, पहा, हे पाईपमधून पाणी येऊन राहिलं, बेसिक आहे एकदम, आणि थोडं आरामात पाहू आपण, आपल्याला काहीच गडबड नाही आहे. मला सांगा, ही टाकी उंचावर फिट आहे, नळ खाली आहे, तर ऑब्वियसली नळामधून काय येईल, पाणी येईल. हे बेसिक आहे. आपल्या घरच्या जेवढ्याही आपण पाण्याच्या टाक्या आहे त्या वरतं फिट केलेल्या आहे, जे पाईपलाईन आहे ते खाली आहे, नळ जे आहे खाली आहे. जर आपल्याला खालून पाणी वर चढवायचं असेल तर ऑब्वियसली आपण काय वापरतो, मोटर वापरतो. खालून जे आहे वर पाणी बिना फोर्सचं जाणार नाही, पण वरून पाणी जे आहे ते खाली येणार, कारण की वरतं जेव्हा आपण टाकी बसवतो तेव्हा त्या टाकीमध्ये फोर्स तयार झालेला असतो, एक ग्रॅव्हिटेशनल फोर्स जो आहे तो त्या पाण्याला ओढत असतो, तर त्याच्यामुळे पाण्यामध्ये दाब असतो. आता तो दिसत नाही पण असतो. आपण जर पाण्याच्या हाताखाली पाण्याच्या फ्लोखाली जर हात लावला तर आपल्याला जाणवतो तो फोर्स, ठीक आहे. तो फोर्स तुम्ही तिथे जाणवू शकता. समजा आता घराच्या वरती आपण टाकी लावून ठेवलेली आहे, आता ती टाकीची साईज किती आहे, 1000 लिटर आहे, 500 लिटर आहे, 1500 आहे, 2000 आहे, 10 लिटर आहे, पाईपचा साईज काय आहे याच्यावर ते प्रेशर डिपेंड राहते. पण या टाकीमध्ये, ही जी पाण्याची टाकी आहे, ऑब्वियसली याच्यामध्ये काहीतरी पाणी स्टोअर आहे आणि काहीतरी दाब आहे. त्या दाबामुळेच काय होईल, या पाण्याचं वहन होईल. नाही तर तुम्ही टाकी खाली फिट करा, नळ वरती लावा, पाणी येणार नाही. त्याही वेळेस टाकीमध्ये दाब राहू शकते, पण तो दाब तेवढा सफिशियंट नाही आहे की जो पाण्याला वर उचलू शकते. म्हणून मग हे जे आहे, हे टाकी आपल्याला वरच फिट करावं लागते. बेसिक आहे एकदम. आता मला म्हणायचं एवढंच आहे सिंपल, की या टाकीची जर मी हाईट वाढवली, या टाकीमध्ये सगळ्यात पहिली गोष्ट तर आहे दाब. ते इथे दाब आहे म्हणजे फोर्स आहे. आता जर समजा मी या टाकीची हाईट वाढवत गेलो, सपोज आता ही फर्स्ट फ्लोअरवर आहे, याला मी उचलून सेकंड फ्लोअरवर ठेवलं, तर हा जो पाण्याचा फ्लो असेल याच्यामध्ये काय झालेला असेल, वाढ झाली असेल की घट झाली? तुम्ही सांगा, एकदम कॉमन सेन्स. माझ्या ॲन्सर देण्याच्या अगोदर पहिले तुम्ही डोक्यामध्ये थिंक करा की काय त्याचा ॲन्सर होऊ शकते. तर जर आपण या टाकीची हाईट वाढवली तर ऑब्वियसली या पाण्यामधला जो फ्लो आहे तो वाढेल. पाण्याचा फ्लो म्हणजे पाण्याचा जो प्रवाह आहे त्याच्यामध्ये नक्कीच वाढ होणार. हा जो पाण्याचा प्रवाह आहे, प्रवाह समजला ना तुम्हाला, पाण्याचा प्रवाह हा वाढेल. जसं तुम्ही टाकी वर फिट कराल किंवा टाकीची साईज वाढवाल तसं पाण्यामधला दाब वाढेल. दाब वाढला तर प्रवाहसुद्धा वाढेल. म्हणजे आता टाकीची जर हाईट तुम्ही कमी केली तर हा प्रवाहसुद्धा कमी होईल. मग मला सांगा, जो प्रवाह आहे तो या दाबावर डिपेंड आहे की नाही आहे? म्हणजे जो प्रवाह आहे पाण्याचा तो कमी जास्त होतो की नाही आहे? जो फ्लो म्हणू आपण त्याला, तो कमी जास्त होतो की नाही होतो. आणि तो फ्लो कशावर डिपेंड आहे? या दाबावर. आता तो डिपेंड आहे म्हणजे अवलंबून आहे, तर तो कसा अवलंबून आहे? समप्रमाणामध्ये आहे की व्यस्त प्रमाणामध्ये आहे? म्हणजे आपण पहा, दाब वाढवला, टाकी उंच नेली, दाब वाढवला, फ्लो वाढतो. टाकी खाली केली म्हणजे खाली बसवली, दाब कमी होणार तर प्रवाहसुद्धा कमी होणार. म्हणजे इथला जो प्रवाह आहे तो दाबावर डिपेंड आहे, म्हणजे दाबाच्या प्रमाणामध्ये आहे, पण तो कसा आहे तर समप्रमाणामध्ये आहे. आता हा शब्द का बरं म्हटलं आपण समप्रमाण? कारण की सारखा बदल आहे. दाब कमी झाला तर हा प्रवाहसुद्धा कमी होतो, दाब वाढला तर प्रवाहसुद्धा वाढेल. एकदम बेसिक लॉजिक आहे. हे झालं. जेव्हा आपण या दाबाबद्दल आणि या प्रवाहाबद्दल बोलत आहे तेव्हा या नळाला आपण टोटली ओपन करून ठेवलेलं आहे आणि या नळासोबत आपण काही छेडछाड करत नाही आहे आणि नळाबद्दल आपण बोलतसुद्धा नाही आहे. आता ही टाकीची जी हाईट आहे ती कोणती फिक्स करून घ्या. फर्स्ट फ्लोअर फिक्स करा किंवा सेकंड फ्लोअरवर फिक्स करा, पण एक हाईट याची फिक्स आहे. देन मग आता काय करा, जो काही फ्लो आहे तो पहा. मग या नळाला टाईट करा.
एकदम बेसिक आहे, बरोबर. कारण मी तुम्हाला हे उदाहरण का सांगून राहिलो आहे, मला माहीत आहे की खूप सारे टीचर्स म्हणाल की यामधनं अजून काही पद्धत आहे, याला डायरेक्टली आपण शिकू शकतो, बरोबर आहे. पण याला डायरेक्टली काय आहे, शिकलो ना तर तुम्ही त्याला एकच दिवस लक्षात ठेवता, बरोबर. काही जणांना तर समजतही नाही आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की त्याची जी व्याख्या आहे, त्याची जी डेफिनेशन आहे किंवा तो जो लॉ आहे, तो तुम्हाला असा रट्टा मारावा लागतो. तर मला असं वाटतं की तो रट्टा मारायचं काम पण नाही पडलं पाहिजे आपल्याला. आणि कितीही गरीबातला गरीब विद्यार्थी असेल तर त्याला नॅचरली सांगता आलं पाहिजे की ओम्सला एक्झॅक्टली आहे काय. एवढं सांगूनही जर मित्र तुला सांगता नाही आला, समजा कोणत्या विद्यार्थ्याला नाही सांगता आला, तर समजून घ्या की धर्तीवर फक्त आपला जन्म हा खाण्यासाठी झालेला आहे, बरोबर. कारण की याच्यापेक्षा सोपी पद्धत कोणतीच नाही आहे. सेम हे जे उदाहरण आहे हे इकडे मॅच होते, त्याच्यामुळे बारकाईने लक्ष द्या. एकदम सोप्या भाषेत पहिले या दोघांचा अर्थ समजला. आणि महत्त्वाची गोष्ट की समप्रमाण काय असते, व्यस्त प्रमाण काय असते, हे मी तुम्हाला ऑलरेडी सेपरेट शिकवलेलं आहे. आता मला सांगा की हा जो प्रवाह आहे याचं आणि ही जे टॅप आहे नळ, याचं रिलेशन कसं आहे पहा. हा नळ जर मी टाईट केला, तर या पाईपमधली जी गॅप असते नळामधली, ती लहान होत जाणार की वाढत जाणार. तर सर लहान होत जाणार, कारण नळाला आपण टाईट करत आहे. तर नळाला जर टाईट केलं तर ऑब्व्हियसली ती गॅप जी आहे ती कमी कमी होत जाणार. त्याच्यातून जो वाहणारा पाण्याचा फ्लो आहे तो कमी कमी होणार, बरोबर. म्हणजे पाण्याला विरोध वाढून राहिला ना, कारण जसं तुम्ही नळ टाईट करून आले आहे तसतसा त्या पाण्याला होणारा विरोध वाढत आहे. पाण्याला होणारा विरोध वाढला तर पाण्याचा फ्लो कमी होऊन जाणार, कारण की इथं विरोध झाला तर पाणी बाहेर कमी येणार. तर मागही तो विरोध लागला, कारण की तो विरोध जो आहे तो कंटिन्यू. आता इथंच विरोध होऊन राहिला तर पाणी काही इथे येऊन इथं झपाट्याने येईल आणि मग पुढे हळू जाईल असं नाही आहे ना पाणी. कारण की आता इथं ब्रेक लागला म्हणजे तो लागत गेला, जेवढी पाईपलाईन लांब असेल तिथपर्यंत तो ब्रेक लागत गेला, म्हणजे पाणी इथूनही सुद्धा कसं येईल, हळूच येईल. जर आपण नळाला वापस खोललं, म्हणजे वापस ओपन करायला गेलो, तर परत त्याच्यामधली जी गॅप असते नळामधली ती ओपन होत जाणार, पाण्याचा फ्लो परत वाढत जाणार. तर इथे जो टॅप आहे याला आपण टॅप म्हणतो किंवा नळ. टॅप इंग्लिशमध्ये म्हणायचं असेल टॅप, मराठी म्हणायचं असेल तर नळ. तर या नळावरचा रेजिस्टन्स मॅटर करतो आहे की तो फ्लो कसा असेल. तर इथे आपल्याला तिसरी गोष्ट लिहायची आहे, तो म्हणजे रेजिस्टन्स. एक लिहिला आपण फोर्स, तो दाब, प्रवाह, आणि एक आहे या नळाचा रेजिस्टन्स. ओके, लक्ष द्या, ही मधातली जागा आपल्याला कामाची आहे. एक सेकंड, ठीक आहे. रेजिस्टन्स. तर आता याचं रिलेशन सांगा कसं आहे, तर दिसत आहे तुम्हाला? ठीक आहे. तर हा जो प्रवाह आहे हा या रेजिस्टन्सवर कसा डिपेंड आहे, व्यस्त प्रमाणामध्ये. एक काम करतो आहे, त्याला इकडेच लिहितो आहे. तर या प्रवाहाचं जे रिलेशन्स आहे ते या रेजिस्टन्स सोबत, तर ते व्यस्त प्रमाणामध्ये आहे. टॅप, नळ आणि हे जे आहे याचं रिलेशन आहे व्यस्त प्रमाणामध्ये. व्यस्त प्रमाण. आता व्यस्त प्रमाण म्हणजे आपल्याला माहीत आहे उलटा बदल. म्हणजे एकामध्ये जर वाढ झाली तर दुसऱ्यामध्ये घट होते. तर मला सांगा, हा नळ टाईट केल्यानं रेजिस्टन्स वाढेल. रेजिस्टन्स वाढल्यानं जो पाण्याचा प्रवाह आहे, फ्लो आहे, तो कमी होणार. अजून नळ टाईट करा, अजून फ्लो कमी होईल. अजून नळ टाईट करा, अजून फ्लो कमी होईल. म्हणजे त्याला घुमवा, राईट क्लिक म्हणजे क्लॉकवाईज. ठीक आहे. जसं तुम्ही त्या नळाला टाईट करत जाणार, म्हणजे बंद करत जाणार, तसा पाण्याचा फ्लो कमी होत जाईल. जेव्हा तुम्ही त्या नळाला पूर्णपणे टाईट करून म्हणजे पूर्णपणे टाईट केलेला असेल, तेव्हा पूर्णपणे पाण्याचा फ्लो थांबलेला असेल. परत वापस पाणी पूर्णपणे स्टॉप झालं, कारण आता एकदम टोटली विरोध होत आहे. परत तुम्ही टॅपला खोला, जशी गॅप वाढत जाईल तसं त्या पाण्याला होणारा विरोध कमी होत जाईल, पाण्याचा फ्लो वाढत जाईल. तर याच्यामध्ये वाढ केल्यानं याच्यामध्ये घट होते. हे असा बदल आहे, म्हणून याला काय म्हटलं आपण, व्यस्त प्रमाण. समजून घ्या की व्यस्त प्रमाण काय आहे आणि समप्रमाण काय आहे. तर रेजिस्टन्समध्ये जर आपण वाढ केली, म्हणजे रेजिस्टन्स म्हणजे विरोध, तर हा जो प्रवाह आहे हा कमी होतो. ठीक आहे. आता विरोधाला आपण रेजिस्टन्स म्हणतो आहे इंग्लिशमध्ये. तर इथे मी मराठीत नावं लिहिले सगळे, तर हे नावसुद्धा मराठीतच लिहितो आहे, विरोध. ठीक आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला बेसिक डायग्राम समजली असेल की हा जो प्रवाह आहे हा या इथे विरोधाच्या व्यस्त प्रमाणामध्ये आहे आणि हा जो प्रवाह आहे हा दाबाच्या समप्रमाण. बस. आता जे तुम्हाला इथे दिसते हे स्टेटमेंट तुम्हाला कोणाला तरी सांगायचं आहे. जे तुम्ही पूर्ण हे निष्कर्ष केला आहे हा तुम्हाला कोणाला तरी सांगायचा आहे की बा
इथे मेन रोल कोणाचा आहे? प्रवाहाचा. तर तुम्हाला सांगायचं. तुम्ही कसं सांगणार आता? तर तुम्ही त्याला सांगण्यासाठी तुमच्याकडे 2 पद्धती आहे. एक पहिली पद्धत अशी आहे नॉन टेक्निकल पद्धत म्हणता येईल त्याला, जी मी तुम्हाला आता समजून सांगितली. तुम्ही काय सांगणार? समजा तुम्हाला आता कोणाला तरी समजून सांगायचं आहे, ठीक आहे. तर तुम्ही म्हणाल की पहा हे जे टाकी आहे हे वाढवली ना आपण, म्हणजे तर या टाकीतला दाब वाढते. मग या दाब वाढला की हा प्रवाह वाढते. बरोबर. मग तुम्ही त्याला करूनही दाखवू शकता, ठीक आहे. पहा टाकी आपण वर नेली तर फ्लो जो आहे तो वाढत आहे. हे झालं. मग हे तुम्ही मग परत तुम्ही हे सांगणार की जर टाकी खाली केली तर दाब कमी होत जाणार, प्रवाह कमी होत जाणार. पण एवढं लंबलचक सांगितल्यापेक्षा तुम्ही त्याला डायरेक्टही म्हणू शकता ना. जर थोडंसं त्याच्याकडे नॉलेज असेल आणि थोडंसं तुमच्याकडे नॉलेज असेल तर तुम्ही डायरेक्ट हे म्हणू शकता की हा जो प्रवाह आहे हा या दाबाच्या समप्रमाणात आहे. तेच शब्द जे तुम्ही म्हटलं की नाही, दाब वाढवला तर प्रवाह वाढते, दाब कमी झाला तर प्रवाह कमी होते. एवढं सांगत बसायची गरज नाही आहे. जर तुम्ही एवढं जरी म्हटलं की हा वाहणारा प्रवाह त्या दाबाच्या समप्रमाणात आहे तर समजणाऱ्यालाही समजून जाईल, कारण त्यालाही समजलं पाहिजे ना समप्रमाण काय आहे, व्यस्त प्रमाण ऑब्व्हियसली त्याला येते. तर जसं तुम्ही त्याला सांगाल की याच्यामध्ये समप्रमाण आहे म्हणजे तो समजून घेईल की दाब वाढवला तर प्रवाह वाढते, दाब कमी झाला तर प्रवाह कमी होते. आणि चुकून जर तुम्ही असं म्हटलं की हा प्रवाह हा विरोधाच्या समप्रमाणात आहे, हा प्रवाह या विरोधाच्या समप्रमाणात आहे असं जर तुम्ही चुकून म्हटलं तर तो समजणाऱ्याला त्याला काही माहीत नाही आहे काय लॉजिक आहे तर, पण तो हेच म्हणेल. तो काय म्हणेल मग? विरोध वाढवला तर प्रवाह वाढते, विरोध कमी केला तर प्रवाह कमी होते. तर हे सुद्धा आपलं म्हणजे आपल्याला सांगताना बरोबर सांगावं लागेल जे रिलेशन प्रॅक्टिकली आहे. तर आपल्याला कुठेही काही म्हणून चालणार नाही की नाही तर मग हा प्रवाह दाबाच्या व्यस्त प्रमाणात आहे. नाही, पहिले आपल्याला ते प्रॅक्टिकली प्रूव्ह झालेलं आहे की असं असते. म्हणून मग आता हा झाला प्रवाह दाबाच्या समप्रमाणामध्ये आणि देन प्रवाह हा विरोधाच्या व्यस्त प्रमाणामध्ये. जसं तुम्ही म्हटलं की प्रवाह हा विरोधाच्या व्यस्त प्रमाणामध्ये आहे तेव्हा समजणारा बरोबर समजून घेणार की विरोध वाढला असता प्रवाह कमी होते. बरं, विरोध वाढला असता प्रवाह कमी होते, जर विरोध कमी झाला तर प्रवाह वाढतो. तर हे जे तुम्ही स्टेटमेंट म्हटलं आहे हे आता एका वाक्यात सांगायचं असेल तर सिंपल सांगणार तुम्ही की या पाईपलाईनमधून वाहणारा प्रवाह हा दाबाच्या समप्रमाणात आणि प्रवाह हा विरोधाच्या व्यस्त प्रमाणात. तर प्रवाह शब्द 2 वेळेस आला, हे बोलायला व्यवस्थित नाही वाटत, तर म्हणून आपण एकाच वेळेस प्रवाह शब्द वापरू आणि एकदम सिंपल शब्दामध्ये म्हणू की प्रवाह हा दाबाच्या समप्रमाणात आणि विरोधाच्या व्यस्त प्रमाणात. आणि नंतर आपण प्रवाह डबल नाही वापरला, कारण आपण बोलतच प्रवाहाबद्दल आहे की प्रवाह हा जो आहे हा दाबाच्या समप्रमाणात आणि त्या विरोधाच्या व्यस्त प्रमाणात. हे जेवढंही मी तुम्हाला सांगत आहे आणि शब्दाच्या नंतर प्रवाह आपण पुन्हा वापरला नाही, हे कशासाठी? ह्या डेफिनेशन्स आपल्याला समजून घेतल्या पाहिजे. आता आपली स्टार्टिंग आहे, पुढे अजून खूप जर्नी बाकी आहे. याच्या पुढे जेव्हाही अशा डेफिनेशन्स येतील तेव्हा मला एवढं डिस्क्रिप्शन देण्याची गरज नाही आहे. स्वतः तुम्हाला पटकन आधीच कळेल, ठीक आहे. आणि हे पाठ करायची गरज नाही. आता मला तुम्ही सांगा, हे जे इथं तुमच्या समोर डायग्राममध्ये दिसून आलेलं आहे पिक्चरमध्ये, हे खरंच तुम्हाला पाठ करायची गरज पडेल का? या लिहून घेण्याची थिअरी की नाही असं असते म्हणून? हे नॅचरली आहे. रोज आपण पाहतो आहे आपल्या सराउंडिंगमध्ये. आपण आपल्या बाथरूममध्ये गेलो तर आपल्याला सिंपल नळ टाईट केला, पाण्याचा फ्लो कमी होईल. नळ ओपन केला, पाण्याचा फ्लो वाढेल. एकदम सिंपल लॉजिक आहे. अशा पद्धतीनं समजा आपण ते मागेही सांगितलं मला 1 HP पंप आहे, त्याच्या जागी आपण 2 HP पंप लावला तर ऑब्व्हियसली पाण्याचा फोर्स जास्त असेल. शेतामध्ये गेलो तर 5 HP, 7 HP, 10 HP असे जास्त HP पंप आहे, तर तिथं मोठे पाईप्स असतात, बरोबर. जर लहान पाईप लावला तर पाईपच फाटून जायचा, एवढा फोर्स तिथे असतो, ठीक आहे. हे सिंपल लॉजिक आहे. बस हे जे लॉजिक तुम्ही इथं अभ्यास केलेला आहे असाच अभ्यास ओम्सनं केलेला आहे. मे बी होऊ शकते एखाद्या वेळेस ओम्स जो आहे तो आपल्या बाथरूममध्ये बसला असेल, आंघोळ करत असेल आणि नळ टाईट केला असेल आणि त्याला समजलं की अरे नळ टाईट केल्यानं पाण्याची धार कमी होऊन राहिली, बरोबर. तर होऊ शकते बा आपल्या इलेक्ट्रिकल सर्किटमध्ये असं नाही होणार का की रेजिस्टन्स वाढवल्यानं प्रवाह कमी होईल? कारण प्रवाह इकडचं पाणी वाहणं म्हणजे इकडे इलेक्ट्रॉन्स वाहणं मॅचिंग आहे. इकडे दाब आहे, इकडे दाब आहे, इकडे विरोध आहे, इकडे विरोध आहे. होऊ शकते मग त्याच्या डोक्यात अशी कल्पना आल्याच्या नंतर मग त्याने याच्यावर रिसर्च केला असेल सर्किटवर आणि मग त्याला तसंच सापडलं आणि देन मग त्यानं सांगितलं. त्यानं असं जर सांगितलं तर सरळ की बा हे सर्किट ना हे पाण्यासारखं आहे, तर अजून लोकांना समजण्यासाठी सोपं गेलं असतं. पण असो, समजण्यासाठी आपल्यालाच कठीण जाते. लोकांना ऑलरेडी माहीत आहे की समप्रमाण काय असते आणि व्यस्त प्रमाण काय असते, ठीक आहे. पण आता इथे लक्ष द्या. आता इथे व्होल्टेज किती आहे? 60 व्होल्ट आणि रेजिस्टन्स किती आहे? 10 ओहम. तर 60 व्होल्टचं व्होल्टेज आहे, रेजिस्टन्स आहे 10 ओहमचा. तर काहीतरी करंट जात असेल या सर्किट, काहीतरी. सध्या मी तुम्हाला त्याची व्हॅल्यू नाही सांगितली, काही जणांना त्याची व्हॅल्यू आली असेल ऑलरेडी. काहीतरी करंट याच्यातून जात आहे, बरोबर.
आता याच्यामध्ये दुसरं काहीच नाही आहे. डायरेक्ट या बॅटरीवर आपण हा लॅम्प लावला आहे, तर जेवढं व्होल्टेज या बॅटरीजवळ आहे, तेवढंच व्होल्टेज या लॅम्पला भेटत आहे. जर इथे 2 लॅम्प असते, तर मग दोघांमध्ये ते व्होल्टेज डिस्ट्रिब्यूट झालं असतं. जर 2 लॅम्प सीरीजमध्ये असते, तर पॅरललमध्ये असते 2 लॅम्प, तर त्यांना सारखंच भेटलं असतं 60-60. पण आता हा एकच लॅम्प आहे. आपण जे सीरीज पॅरललचे कन्सेप्ट आहे, ते पुढच्या चॅप्टरमध्ये शिकणार आहे, या चॅप्टरमध्ये नाही. फक्त आता ओहम्स लॉ जो आहे, तो पूर्ण सिद्धतनं समजून घ्या. तर 60 व्होल्ट दिलेला आहे, तर 60 व्होल्ट पूर्णच्या पूर्ण त्या लॅम्पला भेटत आहे. त्याच्यामुळे हा लॅम्प जो आहे, हा ब्राईट झाला असेल. बरोबर, लागला असेल. आता जर समजा मी या व्होल्टेजमध्ये वाढ केली, हे जे व्होल्टेज आहे, हे 60 व्होल्ट जे इथं व्होल्टेज मला दिसत आहे, या व्होल्टेजमध्ये सपोज मी वाढ केली आणि हे व्होल्टेज 80 व्होल्ट केलं. 60 व्होल्टच्या जागेवर सपोज 80 व्होल्ट याच्यामध्ये वाढवलं. 20 व्होल्टने जे आहे ते व्होल्टेज वाढवलं. तर जसं मी व्होल्टेज वाढवणार ना मित्रांनो, हे जे लॅम्प आहे याचं सुद्धा ब्राईटनेस वाढणार. पहा, हा लॅम्प आताच मी तुम्हाला दाखवलेला आहे, जो आधी किती ब्राईट होता आणि आता किती ब्राईट आहे. दोघांमध्ये फरक पाहून घ्या. पहा, हा आता झाला बंद, हा झाला 60 व्होल्टवर, मानून घ्या हा 60 व्होल्टवर, आणि हा झाला 80 व्होल्टवर. पहा, व्होल्टेज वाढलं, याचं ब्राईटनेससुद्धा वाढलं. याचा अर्थ लॉजिक काय झालं, की जसं तुम्ही व्होल्टेज वाढवलं तसं या करंटमध्ये सुद्धा काय झाली आहे, वाढ झाली आहे. जशी करंटमध्ये वाढ झाली, तर इथला व्होल्टेज ड्रॉप वाढला. म्हणजे एवढं जे इथं जे व्होल्टेज असेल तेवढंच व्होल्टेज इथे आलं, आणि याचं व्होल्टेज वाढल्याच्या कारणानं याचं ब्राईटनेससुद्धा वाढलेलं आहे. याच्यापेक्षा सरळ लॉजिक सिंपल आहे, की जेव्हा तुम्ही व्होल्टेज वाढवलं असेल, तेव्हा याच्यातला या सर्किटमधून वाहणारा करंटसुद्धा वाढला. सेम इकडे मॅच करा. जसं तुम्ही या टाकीमधला दाब वाढवाल, आता या टाकीमधला दाब कसा वाढवला, टाकीला तुम्ही उंचावर फिट करून, तसं या सेलमधलं दाब कसा वाढवणार, हा दाबच आहे ना व्होल्टेज म्हणजे. याच्यासाठी तुम्हाला मोठी बॅटरी वापरावं लागेल, किंवा 2 बॅटऱ्या सिरीजमध्ये लावावं लागेल. 60 व्होल्टची असेल तर 120 होणार, किंवा 60 व्होल्टची बॅटरी, देन 20 व्होल्टची बॅटरी जी आहे ती तुम्ही सिरीजमध्ये लावाल तर 80 व्होल्ट होईल. अशा पद्धतीनं, किंवा ही ऑलरेडी जास्त व्होल्टेजची बॅटरी आहे 120ची, याला तुम्ही एक रेग्युलेटर लावून ठेवलेलं आहे, तर रेग्युलेटरच्या सहाय्याने तुम्ही ते व्होल्टेज 60, 62, 65, 70 असं कमी जास्त करू शकता. पण एक बॅटरी जी आहे, तर म्हणून तुम्हाला सांगितलं की हे जे आहे, मग तुमच्या डोक्यात येईल की हे व्होल्टेज कसं वाढलं सर, तर ते ॲडजस्टमेंट आहे आपल्याकडे. तर इथं सिंपल लॉजिक आहे, की जर मी या व्होल्टेजला वाढवलं, तर हे थोडंसं आता इकडे लिहितो आहे, मग आपण याला साईडला करून घेऊ. तर हे जर व्होल्टेज जे आहे, या व्होल्टेजमध्ये जर वाढ केली, तर ऑब्व्हियसली या करंटमध्ये सुद्धा काय होते, वाढ होते. म्हणजे हा जो करंट आहे, हा या व्होल्टेजच्या कसा आहे, समप्रमाणात. जसं त्या पाण्यामध्ये आता हा जो करंट आहे, हा करंट म्हणजे काय मित्रांनो, प्रवाहच आहे ना. जो आपण म्हणतो आहे करंटलाच मराठीमध्ये काय म्हणतो आपण, प्रवाह. ठीक आहे. हे जे व्होल्टेज आहे, हे दाब आहे, सिंपल गोष्ट आहे इथे. आणि हा आर म्हणजे रेजिस्टन्स आहे, सिंपल. तर एवढं लिहायची गरज नाही आहे. ठीक आहे. हे व्होल्टेज आहे. इथं पूर्ण फुल फॉर्म लिहू कायचं, ठीक आहे, पूर्ण फुल फॉर्म लिहितो म्हणजे थोडंसं बोलताना मला सोपं जाईल. ठीक आहे. हे व्होल्टेज झालं, आणि हा जो आहे हा रेजिस्टन्स झाला. रेजिस्टन्स बरोबर 10 ओहम. तर हा जो करंट आहे सर्किटमधून वाहणारा, हा जसं व्होल्टेज वाढवाल तसं वाढत जातो. व्होल्टेज कमी करा, करंटसुद्धा कमी होतं. आता करंट काय आहे सर, कृपया करून हे कोणी विचारू नका. ऑलरेडी आपण शिकलो आहे की करंट म्हणजे इलेक्ट्रॉनचं वहन. तर या वायरमधून जेव्हा करंट वाहत आहे, तेव्हा इलेक्ट्रॉनचं वहन होत आहे. पण ॲक्च्युली इलेक्ट्रॉनचं वहन ते निगेटिव्हकडून पॉझिटिव्हकडे होत आहे. पण डायरेक्शन दाखवताना पहा कोणती दाखवली आपण, पॉझिटिव्हकडून निगेटिव्हकडे. तर आता हे असे छोटे डाऊट्स नाही आले पाहिजे तुम्हाला, की करंट हा सर मग पॉझिटिव्हकडून निगेटिव्हकडे कसा काय चालला, आपले इलेक्ट्रॉन तर हे निगेटिव्हकडून पॉझिटिव्हकडे जाते. हे सगळी थेअरी तुम्हाला व्यवस्थित समजून सांगितलेली आहे, त्याच्यामुळे डोक्यावर पडू नका. झालं. तर हा जो करंट आहे, हा व्होल्टेज वाढवल्यानं वाढतो, व्होल्टेज कमी झालं तर करंट कमी होतो. म्हणजे याच्यात व्होल्टेजमध्ये जर घट झाली तर करंटमध्ये सुद्धा घट होते, व्होल्टेजमध्ये वाढ झाली तर करंटमध्ये सुद्धा वाढ होते. त्या दोघातही एकाच वेळेस वाढ होऊ शकते, दोघातही एकाच वेळेस घट होऊ शकते. घटघट आहे दोघांमध्ये. घटघट आहे म्हणजे समप्रमाण आहे, अशा पद्धतीनं. तर हा जो करंट आहे म्हणजे प्रवाह आहे, एक शब्द कोणताही वापरा, प्रवाह म्हणा किंवा करंट म्हणा. तर हा मी करंट म्हणतो आहे. तर हा जो करंट आहे, हा करंट त्या व्होल्टेजच्या समप्रमाणामध्ये आहे. समप्रमाण समजलं ना. हे जसं तिकडे पाणी जे आहे प्रवाह, तो त्या दाबाच्या समप्रमाणात होता, सेम तसंच इथे आहे. देन मग आता याचं रिलेशन चेक केलं आपण. आता या करंटचं रिलेशन या रेजिस्टन्ससोबत चेक करा. तर मला सांगा, आता हा जो लॅम्प आहे, हा लॅम्पचा 10 ओहमचा रेजिस्टन्स आहे या लॅम्पचा. समजा हा लॅम्प मी आता काढून याच्या जागेवर दुसरा लॅम्प लावला, ज्याचा रेजिस्टन्स जास्त आहे. ठीक आहे. हा 10 ओहम नाही, 20 ओहमचा रेजिस्टन्स लावला. जसं तिथं नळ जसं मी टाईट करत जाणार, तिथलं उदाहरण जे होतं, नळ जसं आपण टाईट करत जाणार तसं त्या पाण्याची धार काय होत जाणार, कमी होत जाणार. कारण की त्या नळामध्ये त्या पाण्याला विरोध होणार.
तर पाण्याचा फ्लो आपोआप कमी कमी होत जाणार. तसं इथे आहे, हा जो लॅम्प असेल याचा रेजिस्टन्स जर मी वाढवला, कारण रेजिस्टन्स म्हणजे काय आहे हे आता ऑलरेडी तुम्ही शिकलेले आहे, म्हणून त्याच्यानंतरच आपण ओम्स लॉ शिकत आहे. रेजिस्टन्स म्हणजे करंटला होणारा विरोध. तर जेवढ्या रेजिस्टन्सची किंमत जास्त तेवढा करंटला होणारा विरोध जास्त, आणि जेवढा करंटला होणारा विरोध जास्त तेवढा करंट कमी. तर म्हणून मग इथे 10चा 12 करा, 13 करा, 15 करा, 20 करा, काहीही करा. जसा तुम्ही हा रेजिस्टन्स वाढवत जाणार तसा हा करंट ऑटोमॅटिकली कमी होणार. कारण करंट कमी होणार म्हणजे इथून जो वाहणारे इलेक्ट्रॉन्स आहे याला आधीपेक्षा आणखी जास्त विरोध होईल. आधीपेक्षा जर जास्त विरोध झाला तर त्यांची स्पीड कमी होईल. स्पीड कमी झाली म्हणजे त्यांचा फ्लो कमी झाला, जो वाहण्याचा दर आहे तो कमी झाला, रेट ऑफ चेंज ऑफ चार्ज. तर तो जो रेट आहे वाहण्याचा तो कमी झाला तर करंटची किंमत कमी होणार. पचून राहिलं ना? एकदम सिंपल लॉजिक आहे. तर हा जो करंट आहे, जर मी या रेजिस्टन्समध्ये वाढ केली, हा जो रेजिस्टन्स वाढवला तर या करंटमध्ये काय होते? घट होते. ते एकात वाढ केली त्याच्यात दुसऱ्यामध्ये घट होते. तर हे जे रिलेशन्स आहे याला कोणतं इकडे वाढ झाली तर इकडे घट. हे कलर मॅच करायचे बरं. आणि तुम्ही सुद्धा 2 ते 3 पेनचा वापर करा, कलर पेनचा. याने काय होईल की तुम्ही जेव्हा नोट्स वाचाल तेव्हा तुम्हाला सुटसुटीत दिसेल. नाही तर पहा, आता जर तुम्ही हे एकाच कलरनं काढलं आणि हे 2 ॲरो एकाच कलरने काढले आणि हा ॲरो जर तुम्ही या ॲरोसोबत मॅच केला तर खतम. अच्छा, वाढ वाढ, पुरा सत्यानाश झाला कन्सेप्टचा. ठीक आहे. त्याच्यामुळे उद्या पाय घासाची वेळ येईल असं नाही झालं पाहिजे आपल्यासोबत. तर हा जो करंट आहे हा या रेजिस्टन्सच्या व्यस्त प्रमाणामध्ये आहे. बस. आता तुम्हाला माहीत आहे मित्रांनो, याला जर मला सेपरेट लिहायचं असेल तर मी असं लिहू शकतो की हा करंट आय जो आहे हा व्होल्टेजच्या समप्रमाणात आहे. तर सरळ रेषेमध्ये लिहिणार. जो करंट आहे तो व्होल्टेजच्या समप्रमाणामध्ये आहे म्हणून असं लिहिणार. दुसरं स्टेटमेंट मी असं लिहू शकतो की जो करंट आहे, दुसरं स्टेटमेंट, एक हे झालं पहिलं स्टेटमेंट आणि एक दुसरं स्टेटमेंट आपण असं लिहू शकतो. ठीक आहे, एक सेकंड. हे झालं पहिलं स्टेटमेंट. देन दुसरं, बरं याला ब्रॅकेट करण्याची काही गरज नाही आहे. ठीक आहे, याला ब्रॅकेट काढून टाकू आपण. दुसरा स्टेटमेंट जो आहे तो करंट जो आहे तो रेजिस्टन्सच्या व्यस्त आहे. हा करंट या रेजिस्टन्सच्या व्यस्त आहे म्हणजे आरच्या व्यस्त. आता व्यस्त शब्द कसा लिहितात तर हा असा लिहितात, बरोबर, हा असा लिहितात, उलटा आर, बरोबर बरोबर. असा जर कोणी लिहिला तर खतम काम आहे. बरं, जर त्यानं असा लिहिला किंवा त्याला कसा लिहितात हे जर आठवत नसेल तर विचार करा, त्यांना आता जे लेक्चर चालू आहे 11 ते काय केलं त्या 11 लेक्चर्सपर्यंत. म्हणजे तो फक्त लेक्चर्स करत आहे, रिव्हिजन अजिबात करत नाही आहे मित्रांनो, लक्ष ठेवा. म्हणून रिव्हिजनसुद्धा गरज आहे. जर तुम्हाला या करंट आणि आरचं रिलेशन लिहिता येत नसेल तर आधीचे तुम्ही जेवढे मी तुम्हाला समप्रमाण व्यस्त सांगितलं ते सगळे वाया गेले. परत त्याला पहा. आणि ही अशी परिस्थिती नसली पाहिजे. जेव्हाही तुम्ही समोर जाल ते म्हणतात ना, पुढे पाठ आणि मागे सपाट, तर असं नाही झालं पाहिजे. तर आपल्याला पुढे जाताना मागचं सुद्धा सगळं पाठ पाहिजे, मागचं सगळं सपाट नाही पाहिजे. म्हणजे मागचं सगळं ऑल कन्सेप्ट क्लिअर पाहिजे, ऑल क्लिअर नाही पाहिजे. ठीक आहे, म्हणजे ऑल क्लिअर म्हणजे डेटा पुरा डोक्यातून उडाला. नाही तर मला सांगा, ज्या दिवशी तुम्हाला समप्रमाण व्यस्त प्रमाण मी शिकवलं असेल तेव्हा जीव तोडून सांगितलेलं आहे, 10 वेळेस सांगितलं की व्यस्त प्रमाण असेल तर खाली लिहायचं, समप्रमाण असेल तर वर लिहायचं. ते सांगून ते समजले असेल तुम्हाला, पण जर तुम्ही ते आज विसरले असेल म्हणजे विचार करा की त्या दिवशी तुमच्या डोक्यात कोणतेतरी विचार चालू आहे. तुम्ही एकाच वेळेस जर 1000 कामं कराल ना मित्रांनो तर हे असंच होणार आहे. त्याच्यामुळे जेव्हाही अभ्यास कराल तेव्हा खूप डिसिप्लिन ठेवा. बाकी वाईट सवय आपल्याला नसल्या पाहिजे. आपण सॉंग्स पाहणे किंवा मग अजून पिक्चर्स पाहणे किंवा मित्रांसोबत वायफळ गोष्टी करणे, जेवढाही तुम्ही दिवसभर नातेवाईकांसोबत अजून काही म्हणा इकडे तिकडे फिरणं, हे सगळ्या गोष्टी आपल्याला कुठेतरी डिसिप्लिनमध्ये ठेवावं लागेल. फार कमी मोजकं बोलायचं आपल्याला. जास्तीत जास्त एज्युकेशनसोबत आपलं रिलेशन असलं पाहिजे. फ्रेंड सर्कल जो आहे तोही आपला आता अभ्यास करणाराच असला पाहिजे. एकदम आपल्याला नाती तोडायची नाही आहे, मी असं नाही म्हणत आहे तुम्हाला. पण कुठेतरी त्याला काय होतं माहिती आहे का, आपण जेव्हा अभ्यास करतो ना नेमकं तेव्हाच हे विचार येतात. एखाद्यासोबत जर तुमचं भांडण झालं असेल किंवा एखाद्यासोबत अजून काहीतरी चर्चा झाली असेल तर जेव्हा तुम्ही शांत मनाने अभ्यास करायला बसतात बरोबर 5 मिनिटानंतर तुमच्या डोक्यामध्ये हे विचार सुरू होऊन जातात. आणि मग ना तो अभ्यास होत ना त्या विचाराचा काही फायदा होत तुम्हाला. आणि अशाचमुळे मग आपली जे लक्षात ठेवण्याची क्षमता असते ती कमी होत जाते. आणि मग जेव्हा गोष्टी आठवायची वेळ येते तेव्हा आपल्याला काहीच येत नाही. म्हणजे विचार करा की आपण आपल्या स्वतःला थोडंसं ऑब्झर्व करा की मला ही गोष्ट का नाही येऊन राहिली, कारण मी त्याला प्रॉपरली लक्षात नाही ठेवू शकत आहे किंवा नाही ठेवत आहे. तुम्ही त्या जर विसरत असाल तर स्वतःला 10 वेळेस सांगा की हो, व्यस्त प्रमाण म्हणजे ती गोष्ट मला खाली लिहावी लागते. बस. आता हे तुम्ही ऑब्व्हियसली तुम्हाला सगळ्यांसाठीच जे मी बोलत आहे ते सगळ्यांना लागू नाही आहे.
मोस्ट ऑफ द विद्यार्थ्यांना माहीत असेल, पण त्या सगळ्यांमधून एक जरी विद्यार्थी असा असेल की ज्याला व्यस्त प्रमाण म्हणजे खाली लिहितात आणि समप्रमाण म्हणजे वर लिहितात, जर ते शिकूनसुद्धा येत नसेल, म्हणजे भाऊ विचार करा की तुम्हाला स्वतःमध्ये बदल करण्याची गरज आहे खूप सारी. तर इथे हा जो आहे 1/r याला आपल्याला असं लिहावं लागेल 1/r. ठीक आहे. बस आता हे झालं की आता पहा इथे करंट काय झाला, 2 वेळेस झाला. हे 2 स्टेटमेंट आहेत. यालाच एका स्टेटमेंटमध्ये लिहिलं आपण की आपला ओहम्स लॉ तयार होऊन जाईल. तर आता हे जे अल्फाचं साईन आहे काढून टाकलं, इथं बरोबरचं साईन लिहिलं. व्ही वर आहे तर व्ही वरच लिहिणार. भागाकार चिन्ह आता एक लिहायची गरज नाही आहे. आर खाली आहे तर आर खाली लिहिणार. झाला इथे ओहम्स लॉ तयार. आता तुम्ही याला वाचा. तुम्ही जर याला प्रॉपरली वाचलं ना तर तुम्हाला सांगतो आहे ओहम्स लॉ तुम्हाला पाठ करण्याची गरज नाही. हाच ओहम्स लॉ आहे. आपण खाली लिहून घेणार तरी सुद्धा, पण तुम्हाला पाठ करण्याची गरज पडणार नाही. मी याला व्हेरी इम्पॉर्टंट लिहिलेला आहे. बेसिक आहे, पण तरीसुद्धा मी माझ्या ऑफलाईन बॅचला असे विद्यार्थी पाहतो की त्याला एवढ्या आता अर्धा तासाच्या पेक्षा जास्त वेळ होत आहे आणि त्याच्यापेक्षा जास्त वेळेस मी तुम्हाला ओहम्स लॉ शिकवत आहे. नाही तर हा ओहम्स लॉ 5-10 मिनिटातही कुठं निपटते. आणि एवढं सांगूनही जर मी तुम्हाला सांगितलं आणि तुम्हाला समजला पूर्ण, आणि जेव्हा वेळ येते लिहायची तेव्हा मग तुम्ही आर वर लिहून राहिले, व्ही खाली लिहून राहिलेला आहे, किंवा व्ही गुणिले आर लिहून राहिले, आर अपॉन व्ही काहीतरी तुम्ही आय गुणिले व्ही बरोबर आर काहीच्या काहीही लिहित आहे. म्हणजे विचार करा की तुम्ही त्याला ना समजून घेतलं ना तुम्ही त्याला प्रॉपर लक्षात ठेवू शकत आहे. म्हणजे तुम्हाला कळलाच नाही आहे तो, किंवा तुमची लक्ष म्हणजे त्याला काही ॲबिलिटीज नाही आहे त्याला लक्षात ठेवण्याची, कन्सेप्टच नाही माहिती आहे तुम्हाला. असं नाही झालं पाहिजे मित्रांनो. आपले हात लटलट कापले नाही पाहिजे आणि आपल्याला त्याच्यावर काही डाऊटही नाही आला पाहिजे की आपण लिहिलेला लॉ जो आहे तो थोडा चुकीचा आहे म्हणून. इथून 50 वर्षानंतरही तुम्हाला ओहम्स लॉ विचारला तरी साधं सिंपल लॉजिक आहे की सर्किटमधून वाहणारा जो करंट असतो तो त्या सर्किटमधलं जे व्होल्टेज असेल त्याच्या कसा असेल तो स्वतःला प्रश्न विचारा. तुमचं स्वतःचं उत्तर सांगते. विसरले तर ते पाण्याच्या टाकीचं उदाहरण आहे तुमच्याकडे. तर ऑब्व्हियसली दाब वाढला तर फ्लो वाढणार आहे, म्हणजे जो करंट आहे तो व्होल्टेजच्या समप्रमाणात आहे आणि जो रेजिस्टन्स आहे तो रेजिस्टन्सच्या व्यस्त प्रमाण, म्हणून रेजिस्टन्स खालीच येणार आणि व्होल्टेज वर येणार. तर त्याच्यावरून तुम्ही हा फॉर्म्युला लिहू शकता आणि देन फॉर्म्युल्यावरून त्याची डेफिनेशन सांगू शकता. नाही तर मग भाऊ डायरेक्ट रट्टा मारा. जर तुम्हाला नाही समजलं तर हे मंत्रासारखं 1000 वेळेस काय जे काही तुम्हाला जमते मी तुम्हाला कन्सेप्ट समजून सांगितलेलं आहे. हे पाठ करायची गोष्ट नाही आहे. आय बरोबर V/R एवढं जर तुम्ही लक्षात ठेवलं की हा व्ही वरतं का, कारण की समप्रमाणामध्ये आहे, आर खाली का, व्यस्त प्रमाणामध्ये आहे, बस. आता याला बोला तुम्ही. हे जे डेफिनेशन्स आहे हे बोला. तर पहा सर्किट येतं जे सुबोधमधली डेफिनेशन आहे जे आतापर्यंत आपण झाकून पाठ केली, पुऱ्या 2 वर्षभर आपल्याला एक्झामिनरनं ते डेफिनेशन विचारली आणि त्याच्यावरच आपण आपले वायवा काढले सगळे. कोणी फोरमन आले, सर आले, सांग ओहम्स लॉ, बस तेच चालू झालं आपलं. मंडळाचे तापमान कायम असताना मंडळामधून वाहणारा प्रवाह. कायचं मंडळ? गणपतीचं मंडळ आहे का? मंडळ म्हणजे सर्किट. ठीक आहे. मंडळामधून वाहणारा प्रवाह, मंडळामधून वाहणारा प्रवाह दाबाच्या समप्रमाणात आणीचं नंतर तुम्ही पाहून घ्या. ठीक आहे. खूप सारा झाकू तो नियम, पण त्याचा कधीतरी आपण अर्थ समजून घेतला आहे का काय आहे, तर त्याचा अर्थ तुम्हाला मे बी आज कळला असेल की काय आहे. तर मित्रांनो हे पाठ करायची गरज नाही आहे. जर तुम्हाला इथे म्हटलेलं की आय बरोबर V/R तर सिंपल लॉजिक आहे. ते पूर्ण मंडळाचं ते काही घेणं नाही आहे. तापमान कायम असताना ते कंसामधली नोट आहे. सरळ बोलायचं की सर्किटमधून वाहणारा करंट हा सिंपल आहे. सर्किटमधून वाहणारा करंट हा व्होल्टेजच्या समप्रमाणामध्ये, कारण की व्होल्टेज वर आहे म्हणून व्होल्टेजच्या समप्रमाणामध्ये आणि रेजिस्टन्सच्या व्यस्त प्रमाणामध्ये आहे. इंग्लिशमध्ये बोलायचं असेल तर करंट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू व्होल्टेज अँड इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू रेजिस्टन्स. जे सिंपल आहे, एकदम सिंपल आहे. आणि हे समप्रमाण व्यस्त शब्द जे आहे हे तुम्हाला इथं सांगतात. ह्या वरच्या गोष्टीमध्ये समप्रमाण असते, खालच्यामध्ये व्यस्त प्रमाण असते. तर कळलं का तुम्हाला? ते आता हे पूर्ण प्रॉपरली लिहून घ्या. देन याच्या खाली याची डेफिनेशन लिहा, मग आपण पुढे जाऊ. ठीक आहे. तर आय बरोबर जे आहे आय बरोबर V/R एवढं तुम्ही काहीही करून जे आहे ते तुम्हाला समजलं पाहिजे. तुम्ही ठीक आहे. ऑफलाईन बॅचला आणखी जास्त मजा येते. ठीक आहे. मी असं नाही म्हणत जे काही ऑफलाईन बॅचला आहे तेच मी इथं शिकवतो, पण ऑफलाईन बॅचमध्ये खरंच ज्याची आणखी जास्त आतुरतेनं तर ज्या विद्यार्थ्यांना पॉसिबल आहे मी तर म्हणतो त्यांनी मोस्ट ऑफ द ऑफलाईन बॅचेस निवडा. पण ज्यांचं पॉसिबल नाही आहे, एक फायनान्शियली प्रॉब्लेम आहे, रूमचा खर्च असतो, क्लासपेक्षा तर रूमचा खर्च जास्त येतो, तर तो होत नाही तर ऑनलाईन ठीक आहे. कारण मी ऑनलाईन आणि ऑफलाईनमध्ये सारखंच शिकवतो आहे. पण ज्यांना ऑफलाईन पॉसिबल आहे नक्कीच त्यांनी ऑफलाईन जॉईन करा. हे अजून म्हणजे हे कन्सेप्ट जे आहे ना तुम्हाला नाही समजले ना तर थोडंसं मला सांगताना आणखी हे येतं, तिथल्या तिथं कळतं. फक्त तुम्ही सांगायला पाहिजे, तसं मी तुमच्याजवळ येऊन चेक करतोच म्हणा.
पण तेव्हा कळते की त्याला सांगता येते की बा असं काय आहे याच्यामध्ये, कारण की पोरांची मजा येते. हे मग आर वरती लिहिते, व्ही खाली लिहिते, तेव्हा असं वाटते की बा याचं काय होईल भविष्यात. ठीक आहे. तर मित्रांनो सांगतोय, लागायचं आहे ना आपल्याला, तर आपली मेहनत जी आहे ते प्रामाणिक ठेवा. सिद्धच न करा जे काही करायचं आहे. टाईमपास म्हणून करू नका. बस मग ते ऑनलाईन करा की ऑफलाईन करा. नाहीतर मग ऑफलाईनला येऊन काही तुम्ही काहीच नाही केलं, मी कितीही लक्ष दिलं, कितीही सांगितलं, तुम्ही काहीच नाही केलं, तर त्याच्यातही काही फरक पडत नाही मग. तर लिहा पहिले एवढं. ते कळलं मग तुम्हाला. व्होल्टेज वाढवलं तर करंट वाढते, व्होल्टेज कमी केलं करंट कमी होते. तर जेव्हा आता तुम्ही या दोघांबद्दल बोलत आहे तेव्हा रेजिस्टन्सला कॉन्स्टंट ठेवायचं, आणि जेव्हा तुम्ही आता करंट आणि रेजिस्टन्सबद्दल बोलाल तेव्हा व्होल्टेजला फिक्स ठेवायचं. नाहीतर मग एकाच वेळेस जर दोन्ही चेंज केले तर हा रूल काही लागत नाही. म्हणजे मग त्यावेळेस तुम्हाला मॅथमॅटिकली कॅल्क्युलेट करून पाहावं लागते. आता जो मगाचं आपलं हे होतं की या करंटची व्हॅल्यू किती आहे तर तुम्ही काढू शकता. आता तुमच्याकडे फॉर्म्युला आहे I बरोबर V/R. तर जस्ट तुम्ही इथला करंट काढू शकता. तर I बरोबर सांगा काय होणार इथे. आता I बरोबर व्हॅल्यू काढायची आहे तुम्हाला. तर आता V किती आहे, V वरतं 60. इथं I जर काढायचं असेल तर 60 भागेला 10, 0 0 कॅन्सल, ॲन्सर आला आहे 6 अँपिअर. तर या सर्किटमधून वाहणारा जो करंट आहे तो किती येणार, 6 अँपिअर. अशा पद्धतीने. तर लिहा आता इथे डेफिनेशन मग पुढे. मी इंग्लिशमध्ये लिहितो आहे, मराठीत पण सांगतो आहे. करंट इज, ही लिहायची गरजच नाही मित्रांनो. जर तुम्ही इंजिनिअरिंगमध्ये असताना ITमध्ये आपल्याला आपल्या सरांनी विचारलं सांग ओम्स लॉ काय आहे, सांग ओम्स लॉ, हाच प्रश्न जर पॉलिटेक्निक आणि इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना विचारला सरांनी, तर सर व्हॉट इज मीन बाय ओम्स लॉ, तर पोरगं एवढंच सांगते I बरोबर V/R. तुम्ही समजून घ्या सर मी काय सांगितलं, I बरोबर V/R. तर मास्तर असं नाही म्हणू शकत की बा काय I बरोबर V/R. अरे सर I बरोबर V/R नाही माहीत तर तुम्ही मला प्रश्न कसा विचारून राहिले आहे. हाही लॉजिक आहे. तो एवढं नाही म्हणणार की करंट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू व्होल्टेज अँड इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू रेजिस्टन्स. त्या पोट्यालाही माहीत आहे, फक्त पोरगं हुशार असलं पाहिजे, आणि त्या सरलाही माहीत आहे की तो काय सांगून राहिला आहे. I बरोबर V/R. जस्ट सिम्पल आहे. आणि हे ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलं, जर असं लिहिलं असतं ना आपण X बरोबर Y/Z, तर यालाही तुम्ही म्हटलं असतं की X हा Yच्या समप्रमाणात आहे आणि Zच्या व्यस्त प्रमाणात. बस तेच बोलत आहे आपण की जो I बरोबर फॉर्म्युला आहे आपल्याकडे, बस त्यालाच पाहून हा जो फॉर्म्युला आहे I बरोबर V/R, त्यालाच पाहून की करंट जो आहे, करंट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल. डायरेक्टली म्हणजे सम. डायरेक्टलीच्यासाठी कधी कधी फक्त प्रोपोर्शनल सुद्धा शब्द वापरते, डायरेक्टली गायब करून टाकते, कारण लोकांना खूप आळशी सवय पडलेली असते. म्हणून कधी कधी तुम्हाला हा डायरेक्टली शब्द नाही भेटेल, आणि फक्त प्रोपोर्शनल शब्द भेटला तर समजून जातं की ते डायरेक्टली आहे. तर व्हॉट इज द डायरेक्टली प्रोपोर्शनल टू, करंट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू व्होल्टेज अँड inversely proportional to resistance. मराठीमध्ये ज्यांना लिहायचं आहे त्यांनी लिहून घ्या पहिले खाली, आणि देन मराठीमध्ये लिहा. सर्किटमधून वाहणारा करंट. व्हिडिओला स्टॉप करा, पहिले हे एवढं लिहून घ्या, मग खाली लिहा. सर्किटमधून वाहणारा प्रवाह हा, सर्किटमधून, हा बरोबर आहे ना, मराठीत सांगत आपण. सर्किटमधून वाहणारा प्रवाह हा दाबाच्या समप्रमाणात आणि विरोधाच्या व्यस्त प्रमाणात असतो. बस एवढं. आणि कंसामध्ये लिहू शकतो आपण ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर. बस, कारण की ते प्रत्येक वेळेस काही बोलायची गरज नाही आहे. ठीक आहे. आता पहा, आता जे मगाशी आपण म्हटलं होतं, थोड्या वेळा अगोदर म्हटलं होतं की व्होल्टेज जे आहे ते एवढं असलं तर करंट किती असणार. तर पहा, आता काही त्याचे आपण एक्झाम्पल घेऊ. सपोज आता व्होल्टेज जे आहे ते थोड्या वेळा अगोदर 60 व्होल्ट होतं, आणि जे रेजिस्टन्स होता तो 10 ओहम होता. तर करंट किती आला होता, I बरोबर V/R. सरळ. तर V किती आहे आपल्याकडे, 60, आणि R आहे 10. तर हा 0 0 कटला. करंट आला होता आपल्याकडे 6 अँपिअर. बरोबर. आता पुढचं हे जे आहे प्रॉब्लेम आहे समजा आपल्याकडे हे. आता पुढच्यामध्ये मी व्होल्टेजमध्ये वाढ करतो, आणि जे व्होल्टेज आहे ते 60चं 80 करतो. 80 करा, 75 करा, 100 करा, काही प्रॉब्लेम नाही. आणि रेजिस्टन्स तेवढाच ठेवतो आहे. रेजिस्टन्स जो आहे तो 10 ओहम ठेवतो आहे. पहा मित्रांनो, आज आपलं 11वं लेक्चर चालू आहे. ठीक आहे. लास्ट टाइम 2-2 तासाचे लेक्चर्स होते, आता 1.5 तासाचा लेक्चर्स केलेला आहे की तुम्हाला पाहताना सहज सोपं जाईल. फक्त लेक्चरची संख्या वाढेल, त्यात काही प्रॉब्लेम नाही आहे.
पण मला असं म्हणायचं की हे लेक्चरची संख्या अजून सुद्धा मला माझ्या याच्यानं कमी करू शकतो मी, पण मला करायची नसते. कारण मी जेवढं मला माहीत आहे, जेवढ्या आपण सिद्धतनं शिकू तेवढे विद्यार्थी त्याला चांगल्या प्रकारे समजते आणि ते लाईफ लाँग लक्षात राहतात आणि त्यांना पुढे कमीत कमी मेहनत करावी लागते. तर याची थोडीशी कदर ठेवा, व्यवस्थित समजून घ्या. काही अडचण आली तुम्ही तुम्हाला सांगितलंच आहे की तुम्हाला विचारू शकता. थोडक्यात फक्त हे शिकवल्यामधून तर ऑब्व्हियसली मी रिपीट करतच आहे, शिकवल्यामधून असेल तर सांगा, त्याची काही प्रॉब्लेम नाही. MCQच्या बाबतीत तुम्ही तुम्हाला सांगितलंच आहे की जे तुम्ही MCQ कराल त्याचं तसं तुम्हाला डाऊट देत राहील त्याचे, ठीक आहे. पण थेरीच्या बाबतीत तर काही हरकत नाही आहे. आता पहा, तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की हे जे आहे जेवढेही मी तुम्हाला बारीक कन्सेप्ट सांगत आहे याच्यावर फोकस करजा, ठीक. आता हे जे व्होल्टेज आहे हे किती केलं आपण, 60चं 80 केलं. जो रेजिस्टन्स आहे तो आपण तसाच ठेवला, कारण की आपण दोघंही एकाच वेळेस बदल नाही करून राहिलो आहे सध्या. परत काढा आता व्होल्टेज भागेला करंट, तर V/R तेच व्हीचे. आता हे जे आहे प्रत्येक वेळेस असं लिहिणं गरजेचं नाही आहे, तरी आता लिहून घेऊ आपण, पहिला सुरुवात आहे तर I बरोबर V/R. V जे आहे ते 80 आहे आणि R 10 आहे. तर पहा 0 कटला, आन्सर किती आलं आपलं 8 एम्पियर. इथे 6 एम्पियर होता, इथे 8 एम्पियर आलं. का बरं मित्रांनो हे असं झालं आहे, याच्या मागचे लॉजिक सांगतो तुम्हाला, मॅथमॅटिक्स सांगतो. जेव्हा तुम्ही त्या 60ला 10नं भागत होता तेव्हा तुम्ही 0 कॅन्सल केला, 0 कॅन्सल करा किंवा 10चा भाग द्या. तर 10चा भाग तुम्ही 0 न कॅन्सल करता 10चा भाग दिला तर सांगा बरं कसं जाईल. 10 × 10 10 सकस 60, 10 सकस 60, कारण की तुम्ही 10चा पाढा 6च्या वेळेस 6पर्यंतच म्हटला आणि देन स्टॉप झाले. 10चा पाढा 6पर्यंत म्हटलं आणि काऊन स्टॉप झाले. 70 म्हणा लागत होते, 10 7 70, 10 8 80 म्हणा लागत होते. तिकडे अजून 120 वगैरे पर्यंत जावं लागत होतं. 10 12 120 असं म्हणाला. का बरं, आपल्याला माहिती आहे भाग देताना आपल्याला फक्त 60पर्यंतच भाग द्यावा लागेल. अंशातली संख्या 60च आहे. या 60पेक्षा जर समजा इथं 80 झाला आणि या 80ला जर मी भाग देईल तर 10 × 10 10 8 80 म्हणणार मी. आता 8चा भाग गेला तर अंशातली संख्या मोठी होती म्हणून भागही मोठा गेला, म्हणून उत्तर पहा कसं आलं, मोठं आलं. बेसिक आहे ते सगळे. मी कधी कधी नवल करतो आहे की एवढ्या डीपमध्ये मी जातो आहे की खूप जास्त, आणि अशा वेळेस मग काय होते की बा एवढं करूनही जर विद्यार्थ्याला नाही आलं तर विचार करा काय आहे मग. तर हे खूप बारीक कन्सेप्ट आहे आणि हे मला माहीत आहे की मोस्ट ऑफ द विद्यार्थ्यांना माहीत नाही की हे असं काय होऊन राहिलं बा. अंशातली संख्या मोठी आहे म्हणून भाग मोठा गेला, म्हणून हे उत्तर होय आपलं. इथं उत्तर पहा किती आलं आपलं 6 आलं, इथं उत्तर पहा किती आलं 8. का बरं ॲन्सर आलं, कारण ॲन्सर जास्त आलं, इथं 6 होतं इथं 8 आलं, कारण अंश वाढला. अंश वाढल्यानं उत्तरसुद्धा वाढते. अंश तोच वरचा न्यूमरेटर. आता इथे 100 केले तर परत 100ने तुम्ही भागा, काय होईल 10 × 10 10 10 100, 10 100 किंवा 10 10 100. अजून उत्तरामध्ये काय झाली, वाढ झाली. जसा तुम्ही अंश वाढत जाणार, पहा इथे 120 केला आपण, परत 10 10 12 120 होती. चालला वाढत जसा अंश वाढत जाईल तसं उत्तर वाढत जाईल. समजा अंशामध्ये घट करा, इथं किती होते 60, इथे करून टाका 40 आणि आता 40ला 10 भागा, 10 × 40, 4वरच थांबले तुम्ही. पहा उत्तर किती आलं, 4 आलं. अंश वाढला उत्तरही वाढते, अंश कमी झाला उत्तरही कमी होते. मॅथमॅटिक्स आहे हे, बरोबर, समप्रमाण व्यस्त प्रमाण. आता दुसरा बदल पहा. समजा जे आहे आता हे असंच ठेवा, व्होल्टेज 60च ठेवा. हा जो रेजिस्टन्स आहे जो 10 होता त्याला आता 12 करा, 2 वाढवला तर 12चं पाळा म्हणा. आता 12 × 12 12 5 60. पहा बरं इथं उत्तर किती आलं तुमचं 6, पण इथं उत्तर 5च आलं. का बरं 5 आलं, कारण की आता तुम्ही मोठ्या संख्येचा पाळा म्हटलेला आहे. पहा छेदातली संख्या जशी वाढली, मोठ्या संख्येचा पाळा म्हटला, इथं तुम्ही 10चाच पाळा म्हटला होता, इथं 12चा म्हटला, 12ने भाग गेला. जेवढा मोठ्या संख्येने तुम्ही भाग द्याल तेवढा लहान भागाकार येतो. बेसिक आहे हे. तर 12 5 60 असं संपलं, ठीक आहे. समजा आता हा जो आहे 60 असाच ठेवा, याला 15 करा अजून, ठीक आहे. 15 × 15 15 × 60. पहा अजून वाढला तुमचा छेद, ॲन्सर कमी झाला. इथं पहा 5 होतं, त्या 5पेक्षाही ॲन्सर जे आहे ते कमी झालं. जसजसा तुम्ही हा जो आहे छेद वाढत जाणार, हा 15चा 20 करा, पहा काय होईल, 20 × 20 20 3 60. अजून उत्तर कमी झालं. जेवढा तुम्ही छेद वाढवत जाणार तेवढं जे ॲन्सर आहे ते कमी होत जाणार. बरं छेदाला जे आहे ते तर वाढवलं तुम्ही, कमी करा. हा 60 जसा तसाच ठेवा. हा जो 12 होता किंवा 10 होता, याला सपोज समजा 6 करा, काय होईल सांगा बरं. सपोज 10चा जो आहे किंवा 12चा मी 6 केला, सोपा आकडा घेतला, 8ही घेऊ शकलो असतो आपण. 6 × 6 6 10 60, 6 × 6 6 10 60. किती आला ॲन्सर आपला 10. पहा बरं जसा तुमचा छेद कमी झाला उत्तर वाढलं, 10 वाढला. समजा तुम्ही या 60च्या जाग्यावर इथे 4 इथं 5 घ्या, काय होईल तुमचं 5 12 60 असं होईल तो तुमचा भाग तुमचा, किंवा 5 × 5 मग 1 उरला, मग 5 2 10 असंही करू शकता तुम्ही. पहा परत तुमचा जो छेद आहे तो कमी झाला
ॲन्सरमध्ये काय झाली, वाढ झाली. जेवढा छेद लहान तेवढा मोठा भाग जाईल, तेवढा मोठा भाग म्हणजे तेवढं उत्तर. म्हणून या दोघांमध्ये व्यस्त प्रमाण असते. बेसिक आहे मित्रांनो, हे पूर्ण बेसिक आणि हे मॅथमॅटिक्सच या समप्रमाणामध्ये आणि या व्यस्त प्रमाणामध्ये लागते. तर हे जे आहे हेच तुम्हाला इथं कळत आहे. आता हे जे आहे इथं एकदा आपण व्होल्टेज वाढवलं. आता आपण काय करू, व्होल्टेजला न वाढवता याच्यामध्ये आपण व्होल्टेजमध्ये वाढ केली. आता इथे आपण रेजिस्टन्समध्ये वाढ करू. इथे जो रेजिस्टन्स होता R, तर याच्या जागेवर आता 10च्या जागेवर आपण 15 करू. 15 ओहम हा व्होल्टेज 60च. आणि आता करंट काढू आपण. तर I बरोबर फॉर्म्युला असतो V/R. चुकून कोणी सापडलं नाही पाहिजे V/R असं, म्हणजे VR लिहिताना किंवा R/V असे पाहिले तर भाऊ नगीने की R/V लिहिते तो, म्हणजे विचार करा की येऊनही सुद्धा बॅचला किती गरीब परिस्थिती आहे. अशाने कसं होणार आहे मित्र. मी असं नाही म्हणणार की तो लागणार नाही आहे, पण फार मेहनत करावी लागेल, खूप डेडिकेशन्स पाहिजे. आणि असं का लिहून राहिलो बा आपण स्वतःला विचारा पहिले. मी असे डोळ्याने विद्यार्थी पाहतो क्लासमध्ये आणि मग तेव्हा नवल वाटते की बा आपण कुठंतरी कमी पडलो आहे. कुठं कमी पडलो आहे मी, की एवढ्या सिद्धतनं एवढ्या टाईमनं आपण एवढं सगळं सांगितलं आणि तो विद्यार्थी तरीसुद्धा जर R वरतं लिहून राहिला आणि V खाली लिहून राहिला तर माझ्या शिकवण्याचा पुरा सत्यानाश झाला. ठीक आहे, असं मला वाटते. त्याच्यामुळे थोडंसं तरी कदर करजा आणि या सगळ्या गोष्टीला व्यवस्थित समजून घ्या. मी तुम्हाला खूप व्यवस्थित समजून सांगितलेले आहे. तर आता व्होल्टेजच्या जागी आपण व्होल्टेज लिहिलं आहे, रेजिस्टन्सच्या जागी रेजिस्टन्स लिहू आपण. नाही बरं, फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू पुट नाही करतायत, एवढी बेकार परिस्थिती आहे मित्रांनो. हा फॉर्म्युला आहे आणि काही जण काय करतात माहिती आहे का, मटमटासारखे पाहत राहतात क्लासमध्ये. ओके, तुम्हाला पुरं ऑफलाईनचं फिल्म मी ऑनलाईनमध्ये देऊन राहिलो आहे. इथं 15 लिहन, तो इथं 60 लिहन, इथं 60 गुणिला 15 लिहन. अबे तुझ्याजवळ फॉर्म्युला आहे तरी तुला 60 कुठं लिहायचे आणि 15 कुठं लिहायचे ते समजत नाही. तुम्ही नाही आहे तो. ठीक आहे, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जे तुम्ही पाहून राहिले आहे तो कुठंतरी दुसरा आहे, जो बरोबर ज्याला येत नाही हे त्यालाच बोलून राहिलो आणि त्यालाच लागले पाहिजे. हे तू असं लिहून राहिला 60 गुणिला 15, 15 भागिले 60. काय कुठं चाललो आहे आपण, मला सांगा. म्हणजे आपल्याला फॉर्म्युलामध्ये जर व्हॅल्यू पुट करता येत नसेल, मी तुम्हाला सांगतो आहे पेपर फक्त थेरीच्या बेसवर निघत नाही, न्यूमेरिकलसुद्धा आले पाहिजे. मी असे या ट्रान्सकोमध्ये विद्यार्थी पाहिले की चिल्लर न्यूमेरिकल्सना आपले रिझल्ट गमावून बसलेले आहे. आधीपासून सांगत होतो की अरे करा रे, बेसिक प्रॉब्लेम्स करा, काही फॉर्म्युलास कधी केलेच नाही आणि शेवटी पस्तावले. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगतो की असे, म्हणजे मी तुम्हाला सांगतो की बेसिक गोष्टी होत्या. म्हणजे त्यांना काय वाटतं की बरं न्यूमेरिकल्स आज नाही येऊन राहिलं, मला पेपरमध्ये नाही येणार, मग मी का करू, मी करतच नाही, मी थेरीच्या बेसवरच पेपर काढून टाकेल. अरे नाही निघत बाबा पेपर. बरं तू याच्यापेक्षा ॲप्टिट्यूड आणि रिझनिंगचे प्रॉब्लेम कठीण सॉल्व्ह करतं आणि हे प्रॉब्लेममध्ये तुला हे दिवे लागून राहिले आहे. मला खरंच सांगतो आहे, असं नाही. हा एकदमच इलेक्ट्रिकलचा प्रॉब्लेम आहे, खूप कठीण आहे, नाही येऊन राहिलं, स्किप केलं, काही प्रॉब्लेम नाही आहे. बरोबर, मी असं नाही म्हणत की 50 येणारे प्रश्न जे काही असेल 50 100 असेल 50पैकी 50च आपल्याला आले पाहिजे, 100पैकी 100च आपल्याला आले पाहिजे. पहिले तर गोष्ट त्या 100पैकी 100 म्हणजे आपल्या सिलेबसमधून भेटले हेच खूप मोठी गोष्ट असते. मी तुम्हाला नेहमी सांगेल सुरुवातीपासून की 2 ते 3 प्रश्न जे आहे, कधी 5 प्रश्नसुद्धा जास्त क्वेश्चन असले की जे आपल्याला भेटणारच नाही, ते कुठेतरी आउट ऑफ सिलेबस सारखेच वाटतील आपल्याला. अशा केसमध्ये आपण काहीच नाही करू शकत. एक तर आपल्याला माहीत असेल काही तर आपण 50-50 रिस्क घेऊ शकतो, अदरवाईज त्याला स्किप करू शकतो. ते ठीक आहे, पण जे आपण शिकलो जसं तसं दिसलं, फक्त व्हॅल्यू बदलून राहिलेलं आहे, मग अशा क्वेश्चन्सला आपण का बरं सोडायचं. तर हे जे चमत्कार करणारे विद्यार्थी आहे, समजून घ्या त्यांनी की कुठं आपली परिस्थिती आहे. जिथं व्ही आहे ऑब्व्हियसली तिथं व्हीची व्हॅल्यू लिहिणार आपण. आता व्ही वर आहे तर व्ही वर त्याची व्हॅल्यू वरच लिहिणार. आणि कसा काय गुणाकार केला आपण हे माझ्या डोळ्यानं पाहिलेले उदाहरण आहेत मी. ठीक, आणि हे तुमच्या न्यूमेरिकलची सुरुवात आहे. आता जेव्हा मी तुम्हाला पुढे न्यूमेरिकल शिकवणार ना, तेव्हा हे थोडी सांगणार की व्ही कुठं, व्हीची व्हॅल्यू कशी काय 60 वरती लिहिली, 15 काय लिहिली. माहिती आहे आपल्याला, आरच्या जागी आर लिहिला, व्हीच्या जागी व्हीची व्हॅल्यू लिहिली. 15 × 15 15 × 60 किती आला करंटची व्हॅल्यू, किती आली करंटची व्हॅल्यू 4 अँपिअर. पहा, जसं तुमचा रेजिस्टन्स जो आहे त्या रेजिस्टन्समध्ये वाढ झाली तर करंटमध्ये घट झाली. इथे पहा करंट किती होता, 6 अँपिअर होता. पण म्हणजे हे स्टँडर्ड होतं, आपला एक बेस होता. पण जसं मी इथे व्होल्टेज वाढवलं तर करंटमध्ये वाढ झाली. बरोबर आहे. पहा 6चा 8 झाला. पण तिकडे काय झालं, जसा रेजिस्टन्स वाढवला करंट 6चा 4 झाला. अशा पद्धतीने जो 6 होता 60साठी 10 ओम असताना तो 60 व्होल्टसाठीच 15 ओम असताना 4 झाला. तर हेच जे आहे हे आपल्याला या फॉर्म्युल्यामध्ये सांगितलेलं आहे. तर जे मराठीमध्ये डेफिनेशन्स आहे ते सुद्धा मी तुम्हाला लिहून दिलेली आहे की करंट जो आहे तो प्रवाह जो आहे तो दाबाच्या तुम्ही असंही म्हणू शकता की सर्किटमधून वाहणारा करंट हा व्होल्टेजच्या समप्रमाणामध्ये आणि विरोधाच्या व्यस्त प्रमाणामध्ये असतो. तर दॅट्स इट. हा सगळा होता आपला ओहम्स लॉ. कारण की याच्यावरचे प्रॉब्लेम मी तुम्हाला देणार आहे पुढे आणि जे तुम्हाला आले पाहिजे. ठीक आहे, ते लक्षात ठेवा. ते इथे जे आहे इथपर्यंत आता आपण पाहिलं ओहम्स लॉ.
आता ओम्स लॉवरचे काही प्रॉब्लेम आहे जे आपण पुढे पाहू, पण पहिले आता काही अजून फॉर्म्युलेज आहे. आता न्यूमरिकल्स थोडे सुरू झाले तुमचे, ठीक आहे. पुढचा जो DC सर्किट चॅप्टर आहे तो पुरा न्यूमरिकल्स आहे. म्हणजे पहिलं आणि दुसरं लेक्चरच फक्त त्यात थेरीचा आहे. बाकीचा पुरा चॅप्टर न्यूमरिकल्स आहे. आणि जसं विद्यार्थी समोर जातो त्यांना आत्ताच जर मेहनत नाही केली ना, तर तो DC सर्किटला दम तोडून टाकते. त्याला वाटते की हे आपलं बच्ची गोष्टच नाही आहे, हे आपलं नव्हेच, बरोबर. हे आपण काहीतरी वेगळंच शिकू राहिलो आहे, बरोबर. आपण तर आलो होतो इथं काहीतरी होल्डर कसं फिट करतात आणि अर्थिंग कसा करतात आणि अर्थिंगचा, हो मित्रा, ते जे अर्थिंगचा गड्डा किती असतो, अर्थिंगच्या प्लाईटचा साईज किती असतो, बटन कसं लावतात आणि MCB कसं लावतात, याचा जमाना गेला. ओके, फार बेसिक आहे ते, त्याच्यावर लागलेले विद्यार्थी. आता ते तर आपल्याला आलंच पाहिजे, पण त्याच्यापेक्षा आपल्याला ॲडव्हान्स माहीत असलं पाहिजे, ठीक आहे. एक्सायटेशनचा आर्मेचर करंटवर काय परिणाम होतो, पॉवर फॅक्टरवर काय परिणाम होतो, ह्या सगळ्या ॲडव्हान्स लेवलच्या गोष्टी आहे. रिलेज कसे ऑपरेट होतात, रिलेचा टायमिंग कसा असतो, फॉल्ट स्टॅटिस्टिक कसं असते, मेकिंग करंट, भरपूर काही गोष्टी आहे. जर आपण आताच जर त्याच्यावर हे नाही, आणि थेरीसुद्धा तुम्हाला न्यूमरिकल जमत असेल तर समजते. आणि मी तुम्हाला सांगितलं ना, कितीही गरीब विद्यार्थी असेल माझ्याकडे आलेला, तर मी त्याला बेरीज वजाबाकीसुद्धा शिकवलेली आहे. साईन कसे देतात, भागाकार कसा करतात, पॉईंट कसा शिफ्ट करतात, पॉवर, इंडायसेस पूर्ण. आता तुम्हाला जे इंडायसेसचे रूल सांगितले होते, होप तुम्ही ते पाठ केले असेल आणि त्याचे तुम्हाला प्रॉब्लेम नाही तर मग आता लिहून घेतले, फक्त नोट्समध्ये नाठूनच नाही राहिले, तर ते माहीत आहे तुम्हाला. A⁴m इंटू A⁴n असं जर असेल, बेस जर सारखा असेल तर बेस सारखाच राहतो आणि पॉवरची ॲडिशन होते. हे असं आपल्याला जमलंच पाहिजे, तो लिहिताच आला पाहिजे आपल्याला, कारण त्याची गरज आता तुम्हाला पुढे आहे, नेक्स्ट जेव्हा तुम्ही MCQ सॉल्व्ह करणार तेव्हा, ठीक आहे. तर पहा आता लॉजिक पहा. आता आपल्याला एक फॉर्म्युला ऑलरेडी माहीत आहे. आता पॉवरचे फॉर्म्युलेज पाहायचे आपल्याला. नेक्स्ट टॉपिक आहे आपला पॉवर फॉर्म्युलेज किंवा फॉर्म्युलाज, ठीक आहे. पहा, इम्पॉर्टंट आहे, याची गरज एवढी पडते तुम्हाला सांगतो ना. म्हणजे मी 10 वेळेस तुम्हाला हे असं का बरं सांगत आहे, कारण की या कन्सेप्टमुळे रिझल्ट जाताना मी माझ्या डोळ्यानं पाहिले आहेत विद्यार्थ्यांचे. एवढं बेसिक जर आपल्याला नाही आलं मित्रांनो, तर अजून तर दिल्ली दूर आहे आणि एवढे बेसिक प्रॉब्लेम्स आहे, ठीक आहे. त्याच्यामुळे तुम्हाला रिझल्ट काढायचा आहे, आलंच पाहिजे. ईच अँड एव्हरी गोष्ट रिपीट करा, काही करा, पण त्याच्यावर वारंवार वेळ द्या. काहीच कठीण नाही आहे, फार सोपं आहे. म्हणजे हे सगळे तुम्हाला अनुभव सांगतो आहे मी, कारण मला माझं काम फक्त शिकवणंच नाही आहे, तर शिकवता तुम्हाला अवगत करणंसुद्धा आहे. नाही तर मग भाऊ, शिकून राहिलं आणि तुम्ही शिकून राहिले आणि लिहून घेतले आहे बैल हाकलल्यासारखे, तर काही फायदा नाही आहे. त्या बैलाला समजलंही पाहिजे, म्हणजे तुम्ही बैल नाही आहे फॉर एक्झाम्पल, पण सांगतो आहे उदाहरण. जसं आपण आता शेतामध्ये बैल हाकलून राहिलो आहे आणि बस चालले बैल कुकडे, असं नाही आहे. त्यांना प्रॉपर डायरेक्शन नेणंसुद्धा काम आहे, नाही तर कसंही वावर पेरला जाईल या कसाही वखर बसेल त्याच्यावर, काय जे काही तुम्ही मारता, ठीक आहे. मला तर माहीत नाही, म्हणजे बऱ्यापैकी माहीत आहे. तर आता हे जे आहे, आपण तुम्हाला डायरेक्शन देणंसुद्धा गरजेचं आहे ना. नाही तर मी तुम्हाला रोज लेक्चर चालू झालं, रोज शिकून राहिलो, तर कधी कोणत्या लेक्चरमध्ये काही ना काहीतरी आपली डायरेक्शन, आपली गाडी प्रॉपर चालली आहे की नाही चालली आहे हे अवगत करून देणं, सांगणं गरजेचं आहे. नाही तर आपण बस आलो, लेक्चर पाहिलं, लिहून घेतलं, खतम काम. असं नाही झालं पाहिजे. मी मला माझ्या अनुभवाचा फायदा सांगतो आहे आणि हे सगळे अनुभव शिकवतानाचे आहे, की पोरांना मग जेव्हा प्रॉब्लेम देतो आहे, कारण तुम्ही माझ्यासमोर नाही आहे, बरोबर. तुम्ही कोण आहे, कसे आहे, कुठून लेक्चर्स पाहून राहिलेले आहे, मला काहीच माहीत नाही. पण मला एवढं माहीत आहे की तुम्ही जर मेहनत केली तर तुम्ही खूप जास्त हुशार बनू शकता. एकदम प्रॉब्लेम दिल्याबरोबर तुम्हाला समजतं, ठीक आहे. आपल्याला 10 जागी बॅची लावायची गरज नाही आहे. तुम्हाला रिपीटहीसुद्धा मोस्ट ऑफ द बॅच करण्याची गरज नाही पडणार, जर तुम्ही पहिलीच बॅच चांगल्या तऱ्हेनं केली तर. मी तुम्हाला सांगतो, रिपीट मुलं तेच करतात ज्यांना वाटते बा कुठंतरी आता आपण टचमध्ये राहिलो पाहिजे, रोज आपला अभ्यास झाला पाहिजे, तर ते पोरं करतात रिपीट लेक्चर्स, काही प्रॉब्लेम नाही, ठीक आहे. अजून चांगलं होऊन जाते बेस्ट, तो भाग वेगळा. पण आता फायनान्शियल प्रॉब्लेम आहे आणि आपल्या आता डबल पैसे भरायची गरज हे नाही आहे बा, त्याच्यातही आपल्याला आता करायची गरज पडू राहिली, म्हणजे आपण पहिल्या वेळेस कुठेतरी चालढकल केलेली आहे. म्हणून पहिल्याच वेळेस पूर्ण सिद्धत न करा. तर मी जेव्हा बॅचमध्ये पाहतो, तर जेव्हा प्रॉब्लेम लिहून देतो पोरांना, तेव्हा त्यांना पॉवरच्या फॉर्म्युला नाही लिहिता येत साधा, किंवा कोणत्या फॉर्म्युल्यामध्ये त्या प्रॉब्लेमला कोणता फॉर्म्युला लागते हे नाही येत. आणि मग जेव्हा ते पाहतो तेव्हा अक्षरशः बस माणूस, म्हणजे कधी तर मी क्लासमध्ये सांगतो रडलोसुद्धा आहे एखाद्या वेळेस. म्हणजे पाहून अशी परिस्थिती एखाद्या पोरीची, बघ तुम्ही आईवडील तुमचे येतात, तुमचे भरतात, एवढी फीस भरतो तुम्ही राहता आणि तुम्ही करता काय मग, बरोबर. अशांना कसं होईल. आणि मग पोरंही कुठेतरी हे होतात. तर मला असं पाहून त्यांना असं दया येते की बा काय
काय तुम्हाला कोणत्या अजून भाषेत सांगू, एवढ्या सोप्या भाषेमध्ये सांगितलं. याचं याचं काय कारण आहे मित्रांनो, सगळ्यांचं कारण एकच आहे की तुम्ही त्याच्यावर प्रॅक्टिस नाही करत. तेच जे सर आपल्याला सांगत होते, शाळेतून आले दप्तर फेकलं, त्यांनी दुसऱ्या दिवशी परत दप्तर उचललं आणि शाळेत गेलो, बस तीच परिस्थिती तुमच्यासोबत रिपीट आहे. क्लासपर्यंत ठीक आहे, क्लास जसा संपला तुम्ही लागले तुमच्या मार्गात, खतम आहे, बरोबर. असं आता पुन्हा झालं नाही पाहिजे याच्यासाठी, कारण तुम्ही माझ्या समोर नाही आहे. समोर असते तर मला तुम्ही कशा आहेत, किती पाण्यात आहे हे कळते, पण आता तुम्ही समोर नाही आहे ना, म्हणून 10 वेळेस तुम्हाला सांगण्याची गरज आहे. दुरूनच का होईना, मला माहीत आहे की मी जे बोलत आहे आता हे शिकवण्याच्या पलीकडचं आहे. ऑब्व्हियसली 5-10 मिनिटं गेले असेल, बरोबर. पण मला माहीत आहे की माझ्या या बोलण्यामध्ये एखाद्या तरी विद्यार्थ्यामध्ये फरक पडला ना, तर माझे हे 5-10 मिनिटं वसूल झाले, बस, बाकी काही नाही आहे. तर आता हे पॉवरचे फॉर्म्युले मी विद्यार्थ्यांना नेहमी सांगतो की अबे नाही पाठ होत असेल तर गोंदून घ्या हातावर, ते असतात ना मिटत नाहीत तर गोंदून घ्या हातावर, ठीक आहे, स्टॅच्यू काढा. एवढे इम्पॉर्टंट आहेत ते. मग विचार करा, मी असंच म्हटलं असेल का की ते एवढे गोंधून घ्या, म्हणजे खरंच गोंधायचे नाही आहे, बरोबर, पण एवढे इम्पॉर्टंट आहे. तुम्ही कोणतीही एक्झाम घ्या, तुम्हाला एक ना एक क्वेश्चन याच्यावरचा दिसेलच. आणि साधे चिल्लर फॉर्म्युले आहेत 3. त्यातला एक फॉर्म्युला तर तुम्हाला ऑलरेडी माहीत आहे. कोणता? तर पहा, हा वाला. जेव्हा आपण पॉवरची डेफिनेशन शिकलो तेव्हा आपण शिकलो होतो की पॉवर म्हणजे काय, तर व्होल्टेज आणि करंटचा गुणाकार. इट इज अ प्रोडक्ट ऑफ व्होल्टेज अँड करंट. आठवते का? तर हे ऑलरेडी आपण शिकलो आहे. त्यातला एक फॉर्म्युला आपल्याला ऑलरेडी माहीत आहे. आता फॉर्म्युल्यावरून फॉर्म्युले आपल्याला बनवता आले पाहिजे. पहा मजा कशी आहे. आता जे जे शिकलो ना आपण, कर्माचे फळं माणसाला इथंच भरून द्यायला लागते म्हणते, तेच आहे. जे जे कर्म तुम्ही केले त्याची गरज आता आपल्याला इथंच आहे. तर हा फॉर्म्युला आपल्याला ऑलरेडी माहीत आहे, P बरोबर V × I. आता फॉर्म्युल्यावरून फॉर्म्युले कसे बनवतात हे तुम्हाला शिकवलेलं आहे मी. खूप इम्पॉर्टंट लेक्चर आहे हे, खूप इम्पॉर्टंट. ओके, प्रत्येकच लेक्चर तसं इम्पॉर्टंट आहे. पहा, कारण हे बेसिकचे सगळेच लेक्चर तुम्ही याच्यातलं काही स्किप नाही करू शकत. आता मला आयचा फॉर्म्युला बनवायचा आहे, जो आता आपल्याकडे P बरोबर V × I आहे. तर मला आयचा फॉर्म्युला बनवायचा आहे. काय सांगितलं होतं की ज्याचा फॉर्म्युला बनवायचा आहे तो सिंगल पाहिजे आणि तो अंशामध्ये पाहिजे. बरं, अंशामध्ये आहे. हा कोणी म्हणेल का छेदामध्ये आहे म्हणून? चुकीनं जर म्हटलं ना हा छेदामध्ये आहे तर लक्षात ठेवा, झोपेत दिसेल मी तुम्हाला. ओके, हा जो आय आहे हा व्हीच्या गुणाकाराने, याच्या छेदामध्ये 1 आहे, काही नाही, म्हणजे हा अंशामध्ये आहे मित्रांनो, ठीक आहे. हा जर आय असा असता तर हा छेदामध्ये असता. लय गरीब परिस्थिती आहे बा काही काही जणांची. तर आय हा वरता आहे, बस. याच्यासोबत जो गुणाकारामध्ये आहे याला हटवावं लागेल. आणि हा व्ही कुठं जाईल आता तुम्ही सांगा, कुठं जाईल हा व्ही? हा व्ही जाईल या पीच्या खाली. तर हा फॉर्म्युला आपल्याला बनवता आला पाहिजे होता. P/V बरोबर आय. हा गुणाकार चिन्ह निघून गेलं, म्हणजे इथं होणार आय बरोबर P/V. हा बनला आपल्याकडे फॉर्म्युला. तर हे जे आहे, आता तुम्हाला मी एक फॉर्म्युला बनवून दिला आहे, दुसरा तुम्हाला बनवायचा आहे. तर पहा, हा जो व्ही आहे हा व्ही या पीच्या खाली येणार, बरोबर. तर इथे उरणार फक्त आय, कारण की तो गुणाकार चिन्ह निघालं तिथून. तर आता इथे P/V असं काही चांगलं वाटून नाही राहिलं, म्हणून याला आयला इकडे लिहितो, कारण याची गरज आहे पुढे. आता आय बरोबर P/V. टोटल 12 फॉर्म्युलेज आहे हे. टोटल 12 फॉर्म्युलेज आहेत जे ओहम्स लॉचे जे आहेत. आता ओहम्स लॉचे पण फॉर्म्युले बनवूनच घेऊ ना आपण ते सुद्धा. ते इथे P बाय काय झालं V, हा बनला आपल्याकडे फॉर्म्युला कोणाचा? करंटचा. अशा पद्धतीनं. तर ज्याला ज्याला मी ब्रॅकेट करत आहे ते तुम्ही म्हणजे ते महत्त्वाचे आहे. एक गोष्ट अजून लक्षात ठेवा की याचा जो ब्रॅकेटचा कलर आहे हा चेंज करून देतो, म्हणजे तुम्ही हा जो ब्रॅकेट आहे हा नाही पार्ट केला, येलोवाले ब्रॅकेट जे आहे ते जरी लक्षात ठेवले तरी चालेल. पहिले तर आता ओहम्स लॉ बद्दल पाहू आपण. इथे आपण काय करत आहे? फॉर्म्युलेस पाहत आहे, पॉवर फॉर्म्युलेस. आता ओहम्स लॉ, मला सांगा ओहम्स लॉ काय आहे? आय बरोबर R/V. म्हणा R/V. R वरतं V खाली. खतम झालं. जेवढे प्रवचन दिलं मी आणि ते देऊनही जर तुम्हाला आता आठवत नसेल की काय आहे, तर म्हणजे हे तुम्हीच होय ज्याच्याबद्दल मी बोलत होतो आणि काहीच बदल होऊ शकणार नाही, ठीक आहे. असा त्याचा निष्कर्ष आहे. असो, तर लक्ष द्या, हे नॅचरली आठवलं पाहिजे. आता आय बरोबर V/R लिहिलं आपण. आता याच्यावरून मला सांगा, आरचा फॉर्म्युला बनवायचा असेल या व्हीचा फॉर्म्युला बनवायचा असेल तर बनवू शकता का तुम्ही? ज्या विद्यार्थ्यांना येते पहिले तुम्ही बनवा, व्हिडिओला स्टॉप करा आणि बनवा. या व्हीचा फॉर्म्युला बनवा, या आरचा फॉर्म्युला बनवा आणि देन चेक करा. मी सांगतोच तसं. केलं? सॉल्व? ठीक आहे. पहा, आता जे आहे
मला कोणाचा फॉर्म्युला बनवायचा आहे, आर कोणाचा बनवा, व्हीचा. पहिले आपण व्हीचा फॉर्म्युला बनवू. तर आता तुम्ही बनवले असेलच चेक करून घ्या. व्हीचा फॉर्म्युला बनवायचा म्हणून याला सर्कल केलं, या आरला हटवायचा आहे, खाली आहे तर खालची संख्या वर. एक पोरगी एवढ्यासाठी बॅचमध्ये रडली होती, कारण की माझं डोकंच तेवढं खराब झालं होतं, बरोबर. म्हणजे बोलून बसलो मी, झापून दिला. तसे मोस्ट ऑफ द कमी बोलतो आणि कमी झापतो, जास्त समजून सांगतो, बरोबर. तर हे ते पोरगी बहुतेक बॅचच्या मधातच जॉईन झाली होती, पण तरी सांगितलं आहे. ओके. तर हे एवढं 1000 वेळेस सांगून सुद्धा येत नव्हतं, बरोबर. असे अनेक विद्यार्थी आहे, जैले बोललो ते आज सिलेक्टेड आहे, बरोबर. ते पोरगीसुद्धा लागलेली आहे. ओके, नाव नाही सांगणार तुम्हाला, बरोबर. पण आता ते पोरगी तर काही लेक्चर्स पाहणार नाही, ऑलरेडी लागलेली आहे, बरोबर. तर हे जे आहे हे असं जमत नव्हतं. तर बोललो तर त्या पोरीलासुद्धा खूप रिअलाईज झालं की बा खरंच आपल्याला सर बोलले. आणि मलाही वाईट वाटते कधी बघ, माझ्या बोलण्यामुळे तुमच्या डोळ्यात आसू आले. तर पाहून मलाही कुठेतरी वाटते, पण माझं बोलण्याचं इंटेन्शन एवढंच असते की बा तुम्हाला हे का नाही येऊन राहिलं, की मी एवढं सांगतो आहे की खालची संख्या वर गेली पाहिजे, वर गुणाकारात लिहिली आहे, म्हणजे तुम्ही त्याच्यावर प्रॅक्टिस करत नाही आहे, बरोबर. हाच एक लॉजिक आहे. आताही सुद्धा हे जर असं कोणाला आलं नसेल आणि त्यांना जर हा फॉर्म्युला चुकवला असेल ना, तर तो आणि त्या पोरगीची कंडिशन सारखीच आहे, काहीच प्रॉब्लेम नाही, तुम्ही काहीच नाही करत आहे. रिझल्ट पाहिजे आहे ना, तो फुकटात भेटणार नाही आहे, मेहनत करावी लागेल. जेवढं जे तुम्ही शिकवत आहे, मी काय सांगतो तुम्हाला साधं सिंपल आहे. पोस्ट काढायची आहे ना, तर बस जे बॅचमध्ये आहे, कारण मला खूप सारे विद्यार्थी विचारतात, सर मला काही करून लागायचं आहे, खूप जबाबदारी आहे, असं आहे तसं आहे, बस मला काही करून लागायचं, काय करू. काहीच नाही, फक्त चांगली बॅच कर आणि 1-2 पुस्तकं MCQचे वाच, आरामात पोस्ट निघते. काही नाही मोठी गोष्ट. ती पोरगी लागलेली आहे, पण विषय सांगतोय तेच की कुठेतरी इम्प्रूव्हमेंटची गरज होती आणि देन मग पुढे इम्प्रूव्हमेंट्स करणं सुरू झाली, नाहीतर मग तसंच चालू राहिलं असतं. मला माझ्या बॅचमध्ये बसलेल्या एकूण एका विद्यार्थ्याचा रिझल्ट पाहिजे असते, मी त्याच्यावर मेहनत करतो. जेवढं डेडिकेशननं मी करतो तेवढंच करायला लावतो, करून घेतो सुद्धा. आता तुम्ही नाहीच, एखादा विद्यार्थी असते, आता 50ची बॅच आहे, त्यातले 10-15 ऐकतच नाही, बा नाहीच करत आहे, तर त्याच्या मागं मास्तरी लागत नाही, हेही तुम्हाला सांगतो. पण माझ्याच्यानं जेवढं होते तेवढं मी लागतो, करून घेण्याचा प्रयत्न करतो. आता तुम्ही एकदमच गेलेली केस आहे, नाहीच, तुमचं आळसच आहे, तुम्ही काहीच नाही करू राहिले किंवा बॅचमध्ये असताना करू राहिले पण नंतर काहीच नाही, तर मग काही रिझल्टचं काही खरं नाही आहे, ठीक आहे. पण तरी मॅक्स टू मॅक्स रिझल्ट काढण्याचा प्रयत्न करतो. म्हणून सांगतो आहे की काही वेगळं करायची गरज नाही आणि फार सोपं आहे, काही कठीण आहे, काही खालची संख्या वरली ना, म्हणून आलं पाहिजे, फक्त मला एवढं म्हणायचं आहे. तर आता पहा, आणि जे विद्यार्थ्यांना जमते मित्रांनो, त्यांनी थोडंसं बर्दाश्त करा, ठीक आहे. कारण की तुम्हाला येते पण बाकीच्यांना नाही येत. तर आता हा फॉर्म्युला असा लिहिणार. आता या व्हीला इकडे लिहितो आणि या आयरला तिकडे लिहितो. आता पहा, इथे आय गुणिले आर आहे, तर मी तर डायरेक्ट खाली IR लिहिलं, तर काही प्रॉब्लेम नाही, डायरेक्ट IR लिहिलं असेल तर, कारण की IR लिहिलं म्हणजे आय गुणिले आर. तर हा जो फॉर्म्युला आहे, आय बरोबर V/R, तर V बरोबर IR, हाच व्होल्टेज ड्रॉपचा फॉर्म्युला आहे आणि हाच व्होल्टेजचा फॉर्म्युला आहे. याच्यावरूनच तुम्ही व्होल्टेज ड्रॉप काढू शकता. तर कुठलंही जर तुम्हाला व्होल्टेज काढायचं असेल या व्होल्टेज ड्रॉप काढायचा असेल, तर तिथला करंट गुणिला तिथला रेजिस्टन्स असंच घ्यायचं, ठीक आहे. तर आता हा झाला व्होल्टेजचा फॉर्म्युला. हे सगळे फॉर्म्युले जेवढे मी बॉक्स करत आहे ते सगळे महत्त्वाचे आहे, पण हा फॉर्म्युला पाठ करायची गरज नाही आहे. तुम्ही या फॉर्म्युल्याला पाहून डायरेक्ट व्होल्टेजचा फॉर्म्युला सांगू शकता, एवढं करायची गरज नाही आहे. V बरोबर IR, सरळ हा व्हीला तोंडातून बोला, आणि तुम्हाला माहित आहे की हा आर इथं जाणार आहे, तर V बरोबर IR, खतम का. V बरोबर IR. तर आता हा व्हीचा फॉर्म्युला झाला. आता तुम्हाला इथून आरचा फॉर्म्युला बनवायचा आहे, तर बनवा बरं. आता आरचा फॉर्म्युला काय होणार तर सांगा. पहिले आपण या व्होल्टेजबद्दलच पाहून घेऊ ना. आरचा फॉर्म्युला बनवायचा आहे, काय होईल, सांगितलं होतं तुम्हाला, हा आर इथं जाणार, हा आय इथं येईल. हे सगळं तुम्हाला बेसिक मॅथमॅटिक्समध्ये सांगितलेलं आहे. तर आय बरोबर V/I. तेव्हा जर मी शिकवलं नसतं ना, तर हेच लेक्चर मला इथं दोन लेक्चर अजून वाढवावं लागले असते, एवढं समजून सांगण्यासाठी फक्त. तर हा झाला आपल्याकडे दुसरा फॉर्म्युला रेजिस्टन्ससाठी, आय बरोबर R बरोबर V/I. कसा आला समजलं ना, हा तिथे गेला, तो इथे आला. लागलं तर याला अजून तुम्हाला सांगतो आहे एकदा, हे कसे शिफ्ट झाले तर. जो होता आपल्याकडे फॉर्म्युला आय बरोबर V/R, त्याच्यामध्ये आरला इथे टाकलं, आयला इथे टाकलं, दोघांना पण सिंपल इंटरचेंज केलं. तुम्ही याच्यावरूनही फॉर्म्युला बनवू शकले असते. आरचा बनवायचा आहे, आय खाली येईल, V/I, अशा पद्धतीनं. डन. आता इकडे पाहू आपण बाकीचे. तर हे दोन फॉर्म्युलेज, हे दोन पार्ट करायची गरज नाही आहे. तुम्ही हा तसं पार्ट होऊन जातात नंतर ते, पण आता तुमची इनिशियल लेवल आहे, तर तुम्ही
पाठ करायच्या मागं लागता, पण मला तरी असं वाटतं की तुम्ही याला जर लक्षात ठेवलं तर हे 2 तुम्ही ऑटोमॅटिकली बनवू शकता. देन मग 15-20 दिवसांना तुमचे हे सुद्धा फॉर्म्युले पाठ होऊन जातात. बाकीच्यांना मोस्ट ऑफ द विद्यार्थ्यांना पाठ असेलच, जे एकदम आहे टॅलेंटेड विद्यार्थी त्यांना तर ऑब्व्हियसली पाठ असेलच, पण जर कोणाला नसेल तर सर सांगतो आहे. तर आता इकडे आपण 2 फॉर्म्युले लिहिले आहे. झालं. आता इकडे ओम्स लॉचे हे झाले 3 फॉर्म्युले, टोटल 12 फॉर्म्युले आहेत मित्रांनो. हे जर तुम्हाला 12ही फॉर्म्युले पाठ करायला लावले ना तर तुम्ही नाकी 9 येऊन जाल. नाकी 9 म्हणतात त्याला, ठीक आहे. काय मी 10 कुठं गेले तर अशी म्हण आहे बा कुठतरी. तर हे 12 फॉर्म्युले पाठ करणं आणि त्याच्यातला मग कोणता फॉर्म्युला लागते हे खूप डिफिकल्ट जाते पेपरमध्ये. एवढं नाही करायचं आपल्याला मूर्खासारखे कामं की 12-12 फॉर्म्युले आपण इथे जे फॉर्म्युले पाठ करायची काही गरजच नाही आहे त्याला आपण अननेसरी पाठ करू राहिलो. पाठ करण्यासाठी आहे ना अजून बाकीच्या काहीतरी गोष्टी आपल्याकडे. जे गोष्ट सहज लक्षात राहू शकते तिला आपण पाठ का बरं करणार आहे, तर म्हणून पाठ करण्याची गरज नाही पडली पाहिजे. तर इथं P बरोबर V इंटू आय बरोबर P/V हे लिहिलं आपण. आता मला सांगा याच्यावरून तुम्हाला कोणाचा फॉर्म्युला बनवायचा आहे, व्हीचा फॉर्म्युला बनवायचा. सांगा या फॉर्म्युल्यावरून बनवा. तर काय होईल, P बरोबर V इंटू आय. तर हा जो V आहे या व्हीचा फॉर्म्युला बनवायचा आहे. या फॉर्म्युल्यावरून बरोबर हा वेगळा झाला, हा V बरोबर IR आहे. हे व्होल्टेज आता आपण पॉवरवरून काढत आहे, पॉवर आणि करंटवरून. तर हा जो करंट वरता आहे हा खाली जाणार आहे, व्हीच्या गुणाकारामध्ये आहे ना, तो गुणाकाराची संख्या भागाकारात. 2 प्रकारे म्हणू शकता तुम्ही त्याला, गुणाकारातली संख्या भागाकारामध्ये किंवा वरची संख्या खाली. तर इथं P भागेला I बरोबर V हे झालं अशा पद्धतीनं. आता याला असं लिहू आपण उलटं, ठीक आहे. म्हणजे ते असं व्यवस्थित नाही वाटत आहे तर V इकडे लिहू आणि हे P/I इकडे लिहू. आणि सांगितलं तुम्हाला की दोन्ही टर्म जेव्हा तुम्ही एकाच वेळेस शिफ्ट करता एकाच वेळेस तेव्हा साईन बदलत नाही. पण ते जर एक टर्म तुम्ही नेली असती इकडून तिकडे तर मग प्लसचं मायनस, मायनसचं प्लस झालं असतं. तर अशा पद्धतीने पहा मित्रांनो, ह्याचे 3 फॉर्म्युले त्याचे 3 फॉर्म्युलेज आहे. हा पहिला, एक सेकंड, हा पहिला, हा त्याचे 2 दुसरा तिसरा, ठीक आहे. दुसरा तिसरा असे टोटल हा चौथा, देन हा 5वा आणि देन 6वा, असे 6 फॉर्म्युले झाले. अजून 6 फॉर्म्युले आपल्याला पाहायचे आहे. पण हे 6 फॉर्म्युले पाठ नका करू, फक्त हा लक्षात एक पाठ करायचा तुम्हाला. हा आपल्यासाठी एक इम्पॉर्टंट आहे आणि हा आपल्यासाठी एक इम्पॉर्टंट आहे, जे ऑलरेडी आपल्याला माहीत आहे. हा तर ऑलरेडी माहीत होता V इंटू आय, पण जरी माहीत नसेल तरी लक्षात ठेवजा. आणि हा I बरोबर V/R. मी इथे युनिट नाही दिले, युनिट सगळ्याचे माहिती आहे आपल्याला काय आहे, तर जे आपण ऑलरेडी पाहत आहे. साईडला झालो आहे, पहिले लिहून घ्या एवढं, देन आपण पुढे जाऊ, पुढच्या फॉर्म्युल्यावर पाहू. ठीक आहे, चलो एवढ्या वेळात आता पुढे पहा. आपण पॉवर फॉर्म्युलाच पाहत आहे. तर आता आपल्याला एक फॉर्म्युला माहीत आहे, V नो. पुढच्या फॉर्म्युला लिहित आहे आपण, P बरोबर V इंटू आय. हा फॉर्म्युला आपल्याला माहीत आहे. आता याच्यामध्ये काय आहे ना, हा जो फॉर्म्युला आहे P बरोबर V इंटू आय, मी शिकवताना पहिले या साईडला शिकवेल कारण की मी स्क्रीनमध्ये आलो पाहिजे. देन मग शिकून झालं की याला शिफ्ट करून टाकेल, ठीक आहे. लिहिताना थोडं साईडला होऊन जाईल, म्हणजे तुम्हाला लिहिताना सुद्धा काही अडचण नाही जाणार. तर आता पहा, P बरोबर V इंटू आय हा आपल्याकडे फॉर्म्युला आहे. या फॉर्म्युल्यामध्ये तुम्हाला आता एकदा तुम्ही व्हीच्या जागेवर व्हीचा फॉर्म्युला पुट करा आणि एकदा आयच्या जागेवर आयचा फॉर्म्युला पुट करा, ठीक आहे. कसा, तर लक्ष द्या. आपल्याला ओम्स लॉचे बेसिकवाले फॉर्म्युले माहीत आहे. ओम्स लॉचे बेसिकवाले फॉर्म्युले कोणते हे पहा, मी इथं साईडला लिहितो आहे कारण त्याची गरज आहे. नंतर त्याला रफ करून टाकेल किंवा मग ठीक आहे इथे लिहिलं तरी चालेल. हा जो आहे हाही फॉर्म्युला आपल्याला माहीत आहे की P बरोबर V इंटू आय, जे ऑलरेडी V नो म्हटलं आपण त्याला. V अल्सो नो आणि V अल्सो नो आय बरोबर V/R माहिती आहे आपल्याला, V/R होते म्हणून. तर मग आता इथे जे आहे या आयची व्हॅल्यू तुम्ही एकदा पुट करा, ठीक आहे. आणि तुम्हाला हेही माहीत आहे की V बरोबर IR होते म्हणून, किंवा एकच घ्या ना, ठीक आहे. एवढंच घेऊ आपण सर. V अल्सो नो आय बरोबर V/R. आता ही जे आयची व्हॅल्यू आहे ही याच्यात पुट करा. कुठं, हे इथं या आयच्या ठिकाणी. म्हणजे P जसा तसाच होणार, हा P जसा तसा, हा V जसा आहे तसाच ठेवा V.
पहिले व्हीची व्हॅल्यू पुट करा, म्हणजे पहिले व्हीचा फॉर्म्युला पुट करा, मग आयचा करा, काही प्रॉब्लेम नाही. मी आता इथं पहिले आयच्या जागेवर आयचा फॉर्म्युला पुट करत आहे. तर हा जो आय आहे, जो इथे आय आहे, हा निघून जाईल आता इथं, आणि याच्या जागेवर काय येईल, हा V/R. समजलं ना? हा V/R कसा आला तर बस तो आय कुठे गेला, कारण की आय बरोबर V/R होते, म्हणतो आय लिहा किंवा V/R लिहा, एकच अर्थ होते, कारण हे बरोबरचं चिन्ह आहे मधात. आय बरोबर म्हणजे आय जेवढी व्हॅल्यू आयची असेल तेवढीच व्हॅल्यू V/R ची आहे, कारण V/R करूनच आय निघते, म्हणून इथे आय गेला आणि इथे लिहिला आपण V/R. हे एकदा समजून घ्यायचं तुम्हाला, पेपरमध्ये गेल्यावर एवढं सारं प्रवचन करायची गरज नाही आहे. आणि हे फॉर्म्युले मोस्ट ऑफ द ऑनलाईनमध्ये काही गरज नसते, ठीक आहे, की बा हे एवढे डिटेलमध्ये समजून सांगण्याची. बरोबर, डायरेक्ट लिहून दिले, काम खतम. हा हे फॉर्म्युले आहे, प्रश्न आहे, सॉल्व करत बसा, खतम. पण हे एवढं जे आहे याने काय होते माहिती आहे का, की बाय चान्स कधी तुम्हाला सांगितलं होतं की तुम्ही कधी पाठ करताना सोपं जाते, कोणाला नसेल पाठ होतं तो बनवू शकते फॉर्म्युला तिथल्या तिथे, मला असं माहीत आहे. आता पहा, एक फॉर्म्युला आपल्याजवळ असा तयार होईल. मग इथून P बरोबर V गुणिले, आता हा V वरतच आहे बरं, याला काही नाही, म्हणजे हा नाही तर मग खाली वरती दिसून राहिलं तर थोडंसं नाही, हाही अंशात आहे, हाही अंशात आहे. तर V गुणिले V वर्ग होणार, आणि R जो आहे तो खाली येणार. तर V²/R व्हेरी इम्पॉर्टंट फॉर्म्युला आहे मित्रांनो हा. पण तरी सांगतो तुम्हाला, पाठ करण्याची गरज नाही आहे, कारण की बरं ठीक आहे, एक काम करा, हा फॉर्म्युला पाठ करून टाकजा, म्हणजे बाकीचे फॉर्म्युले जे आहेत तुम्ही याच्यावरून काढू शकता. पाठ का करजा, नाही केला तरी चालेल, पण पाठ का करजा, कारण की तुम्हाला सांगतो हे एवढं सारं करावं लागेल तुम्हाला पेपरमध्ये गेल्यावर. करू शकता तुम्ही, पण प्रत्येक वेळेस आता पेपरमध्ये जाण्यापर्यंत किती वेळेस प्रॅक्टिस होते आपली त्याच्यामुळे आपल्याला काही अडचण जाणारच नाही त्याला. ते इथे हा जो फॉर्म्युला आहे हा इम्पॉर्टंट आहे. P बरोबर V²/R कसा आला समजला ना, पण काही करून हा फॉर्म्युला पाठ करजा. मी जे येलो कलरने जिथं व्हेरी इम्पॉर्टंट लिहिलं आहे ते फॉर्म्युले. तर P बरोबर V²/R, आता हे आपल्याला माहीत आहे. आता या फॉर्म्युल्यावरून बाकीचे 2 फॉर्म्युले तुम्हाला बनवायचे आहे. जो फॉर्म्युला आहे P बरोबर V²/R, याच्यावरून तुम्ही एकदा Vचा फॉर्म्युला बनवा आणि एकदा Rचा फॉर्म्युला बनवा. ज्याला हे 2 फॉर्म्युले प्रॉपर बनवता आले तो बरोबर लेक्चर्स करत आहे. ज्याला नाही आले समजून जा की आपल्याला गरज आहे अजून इम्प्रूव्हमेंटची. आपल्याला मागच्या ज्या झालेल्या गोष्टी आहेत त्याला व्यवस्थित लक्ष ठेवण्याची गरज आहे, काय काय गोष्टी सांगितलेल्या आहे. नाही आली एखाद्या वेळेस तर काही प्रॉब्लेम नाही, आपण शिकतच आहे सध्या, फक्त समोर व्यवस्थित लक्ष देऊन शिका. ठीक आहे, टाईम पाहिला किती झाला आहे तर, कारण की टाईमला धरूनच शिकवावं लागतं म्हणून. कारण की आता 1.5 तासामध्ये मला हा टॉपिक, कारण की आता अजून वाढवायचा नाही आहे, हा या 1.5 तासात संपवून टाकायचा आहे. आणि देन तुम्हाला होमवर्कसाठी प्रॉब्लेमसुद्धा द्यायचे आहे, आणि ज्या प्रॉब्लेमचे आन्सर जे आहे ते आपण MCQ लेक्चर्समध्ये पाहू, किंवा डायरेक्ट MCQ लेक्चर्समध्ये सुद्धा पाहता येते. ठीक आहे, पहा. तर P = V²/R हे लिहिलं आपण. हा फॉर्म्युला आता तुम्ही बनवले असेल 2 फॉर्म्युले, एकदा Vचा एकदा Rचा. चला पहिले तर सोपी गोष्ट जी आहे ते बनवू. मला Rचा फॉर्म्युला बनवायचा असेल तर काहीच नाही करावं लागत. हा R इथं, हा P इथं, इंटरचेंज करून टाका. R तिथं गेला, V² जसा तसा, आणि हा R खाली आला, बनला फॉर्म्युला. कोणाचा फॉर्म्युला बनला आहे हा? Rचा. आता याची गरज कुठं पडते तुम्हाला सांगतो मी पुढे. ठीक आहे, जेव्हा तुम्हाला व्होल्टेज दिलं असेल, जेव्हा तुम्हाला व्होल्टेज आणि रेजिस्टन्स दिलं, सॉरी इथं R लिहिला, इथं P पाहिजे ना. जेव्हा तुम्हाला व्होल्टेज आणि पॉवर दिली असेल आणि तुम्हाला विचारलं असेल की रेजिस्टन्स काढा, तेव्हा तुम्हाला या फॉर्म्युल्याची गरज पडेल. तेव्हा हा फॉर्म्युला तुम्हाला डायरेक्ट नाही आला तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही आहे. तुम्ही हा फॉर्म्युला जर लक्षात ठेवला असेल ना तर ऑटोमॅटिक तो फॉर्म्युला आपल्याला एका सेकंदात, बस काहीच नाही, म्हणजे हा आठवते ना डोक्यात तर तो डायरेक्टच लिहू शकतो आपण, काही प्रॉब्लेम नाही. हा पाठ झाला म्हणजे तो पाठ झालाच. P बरोबर V²/R लिहिला आहे म्हणजे R इथे गेला, P तिथे गेला, V²/P, खतम काम, असं सुद्धा आपण त्याला म्हणू शकतो. तर हा फॉर्म्युला झाला. आता मला V² फॉर्म्युला बनवायचा आहे, तर सांगा कसा होईल. आता हा जो P बरोबर V²/R आहे, मला V² फॉर्म्युला Vचा फॉर्म्युला बनवायचा आहे, V² नाही. पण पहिले जे तुमच्याकडे आहे त्याचाच बनवा, म्हणजे पहिले V² वरता आहे ना तर V² बनवा, देन मग Vचा विचार करू आपण. तर V² वर आहे, चांगली गोष्ट आहे. आता Rला हटवायचं आहे, तर हा R खालची संख्या वर जाणार प्रत्येक वेळेस, ते आता पॉसिबल नाही होते. इथं P गुणिले R आणि हा V² असाच्या असाच. पहिले याला लिहून घेऊ मित्रांनो, मग आता मी याला खाली करेल. ठीक आहे व्यवस्थित.
ते इथे जे आहे हे असं झालं, समजलं नाही कसं आलं तर. आता पुढे पहा, आता जो व्ही स्क्वेअर तिकडे आहे तो काही जसा बरोबर वाटून राहिला तर त्याला इकडे लिहिलं, आणि हा जो पी गुणिले आर आहे हा तिकडे लिहिला. मला फॉर्म्युला व्हीचा पाहिजे. मे बी तुम्हाला काही जणांना इथं अडचण गेली असेल, मला माहीत आहे, ठीक आहे. कुठं दुखते कुठं सुकते हे चांगल्या प्रकारे माहीत आहे. काही जणांना इथपर्यंत आले असेल, काही जण इथपर्यंत नसाले, त्या व्ही स्क्वेअरलाच घाबरले. अरे मास्तरने इथं सांगितलंच नव्हतं व्ही स्क्वेअरचं कसं करायचं तर, बरोबर. तर आता मे बी मला वाटतं मी तुम्हाला सांगितलं आहे, पण तरी ठीक आहे. पहा, व्ही स्क्वेअर बरोबर पी गुणिले आर. मला व्ही हटवायचं आहे ना, तर याचं वर्गमूळ घ्यावं लागेल दोन्ही बाजूचे, बोथ साईड स्क्वेअर रूट. वर्गमूळ घ्यायचं असेल ना, नसेल समजत कोणाला वर्गमूळ तर काहीच नाही. जेव्हाही असं दिसेल तुम्हाला, या व्हीला लिहायचं, या पी गुणिले आर लिहायचं. जो फक्त वर्गा 2 होता त्या 2च्या जागेवर इकडे राईट साईडला असा वर्गमूळाचं चिन्ह काढून टाकायचं. बस याच्यावरतं याला वर्गमूळाचं चिन्ह टाकून द्यायचं, कारण की याचं स्क्वेअर रूट होते व्ही, पण याचं स्क्वेअर रूट डायरेक्ट नाही घेता येत, तर याला स्क्वेअर रूटमध्ये टाकावं लागते. तर हा बनला आपल्याकडे व्हीचा फॉर्म्युला. व्ही बरोबर पी गुणिले आर. व्ही बरोबर पी गुणिले आर हा झाला आपल्याकडे फॉर्म्युला. ओके, अशा पद्धतीनं. तर हे झाले 3 फॉर्म्युले. अजून आता आपल्याकडे 3 फॉर्म्युले बाकी आहेत, ठीक आहे. तर 4 जे फॉर्म्युले तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे ते येलो आले, शेवटी लिहू आपण ते 4ही फॉर्म्युले. ते इथे हा 7वा फॉर्म्युला, हा 8वा आणि हा 9वा, असे झाले 9 फॉर्म्युले. अजून 3 फॉर्म्युलेज आहे. डन. ते छापून घ्या पहिले एवढं, मग अजून लिहू आपण पुढे. चला पहा, आता पुढचे फॉर्म्युलेज पाहायचे आपल्याला. तर तेच परत पिक्चर की आपल्याला माहीत आहे पॉवरचा फॉर्म्युला व्ही इंटू आय आहे, आणि आपल्याला हे सुद्धा माहीत आहे की व्ही ऑल्सो नोन की आय बरोबर व्ही बाय आर. आता जो आय बरोबर व्ही बाय आर आहे याच्यावरून व्हीचा फॉर्म्युला सांगा. याच्यावरून ओम्स लॉ व्ही बनवायचं, व्हीचा फॉर्म्युला काढायचा असेल, या आरला तिकडे जाणार, व्ही बरोबर आय आर. तरी मन मानत नाही मित्रांनो, एवढं सांगूनही असं वाटते अजून अजून सांगावंच राहा तुम्हाला, ठीक आहे. कारण मला माहीत आहे की कुठेतरी दुखते, कुठेतरी काहीतरी जणांचं अजूनही अडचण जाते की व्ही बरोबर आय आर लिहिता येत नाही, ठीक आहे, किंवा सवय नसते झालेली आपल्याला अजून. तर व्ही बरोबर आय आर लिहिलं. हा व्ही लहान नाही आहे, मोठाच आहे, ठीक आहे. चलो, आता जो वरचा फॉर्म्युला आहे त्या फॉर्म्युल्यामध्ये जसं मगाशी आपण आयच्या जागी व्हॅल्यू पुट केलं होतं, आता या व्हीच्या जागी व्हॅल्यू पुट करा, ठीक आहे. तर व्ही पी बरोबर, पी आहे तर पी बरोबर आहे तर बरोबर. व्हीच्या जागेवर आता व्ही नका लिहू, व्हीच्या जागेवर काय लिहा, आय गुणिले आर. देन गुणाकार चिन्ह जसं तसं, इथं आय गुणिले आर लिहिलं असतं तरी चाललं असतं, काही प्रॉब्लेम नाही. आणि देन जो बाकीचा आय आहे जसाच्या तसा. अजिबात गुणाकाराच्या जागी भागाकार चिन्ह नका लिहू, ठीक आहे. गोळ्या खाऊन जे आहे ते आपण शिकत नाही आहे, चॉकलेट वर्ग ते सांगतो आहे, ठीक आहे. आता पहा, पी बरोबर आय गुणिले आर, हा इथे गुणाकार चिन्ह आहे. आय गुणिले आर होते आयचा वर्ग, आय स्क्वेअर, आणि हा आर जसा तसा. तर हा सुद्धा एक महत्त्वाचा फॉर्म्युला आपल्याकडे आहे. पी बरोबर आय स्क्वेअर आर हा फॉर्म्युला एवढा फेमस आहे मित्रांनो की याला पॉवर लॉस फॉर्म्युला म्हणून सुद्धा ओळखलं जाते. पॉवर लॉस फॉर्म्युला, याने पॉवर कॅल्क्युलेट पण करू शकतो, आणि या फॉर्म्युल्याला पॉवर लॉस फॉर्म्युला म्हणून सुद्धा ओळखल्या जाते. तर इथे जे आहे हा फॉर्म्युला आपल्यासाठी आणखी महत्त्वाचा आहे, व्हेरी इम्पॉर्टंट, ठीक आहे. हा झाला आपल्याकडे 10वा फॉर्म्युला. आता इथून तुम्हाला आणखी 2 फॉर्म्युले बनवायचे आहे, जे तुम्ही मला बनवून दाखवणार. एकदा आयचा फॉर्म्युला बनवा, एकदा आरचा फॉर्म्युला. स्टॉप करा व्हिडिओला, प्ले करा, म्हणजे स्टॉप करा, सॉल्व करा आणि काढा. 0 सेकंद. ज्यांना येते त्यांना काहीच करायची गरज नाही आहे, ते फक्त लेक्चर्स पाहत राहा, काही प्रॉब्लेम नाही आहे. डन. ठीक आहे. चलो, आले असेल तुमचे फॉर्म्युले दोन्ही, पण आता पहा बरोबर आले पाहिजे तुमचे दोन्ही फॉर्म्युले. ओके, आता तुम्हाला स्क्वेअर रूट कसं घेतात हे सुद्धा माहीत आहे. आताही जरी तुमचे फॉर्म्युले नाही आले म्हणजे समजून जा परत तीच गोष्ट, जेवढे मी प्रवचन आजचं दिलं ते सुद्धा वाया गेलं. तर पी बरोबर, कारण कसं आहे मी कितीही मेहनत केली
बरोबर. त्याला तुम्ही जर साथ नाही दिली ना, तर काही फायदा नाही आहे. ठीक आहे. म्हणून मी कधीही विद्यार्थीला लागतो तर असं नाही म्हणत की बा माझ्याचमुळे लागला तू. ठीक आहे. मी जे मेहनत केली त्याला तू डबल केलं आणि म्हणून आपल्याला सक्सेस भेटलं. बस हाच आहे. कारण की मी एक मार्ग दाखवत आहे, पण त्या मार्गावर चालणं तुमचं काम आहे. धावा, धावत नसाल तर म्हणते पळा. कोणतरी असं म्हटलेलं आहे, पळत नसेल तर चाला, चालता नसेल तर रेंगाळा. काहीतरी समोर-समोर सरकत चला. बरोबर. जीवनामध्ये कुठेतरी आज नाही उद्या आपण त्या डेस्टिनेशनपर्यंत पोहोचू. पण समोर-समोर चालत जायचं आपल्याला, समोर-समोर सरकायचं आहे. बस आपण तिथंच अटकून राहू तर काही फायदा नाही आहे. ठीक आहे. तर आता इथं पहा, हा फॉर्म्युला आपल्याला ऑलरेडीच माहीत आहे, P = I²R. आता मला सिंपल गोष्ट, जर मला Rचा फॉर्म्युला बनवायचा असेल तर आपल्याला कोणाचा फॉर्म्युला बनवायचा असेल, Iचा. आता Rचा बनवायचा असता तर या I²ला Rला हटवलं असतं आपण. बरं, पहिले Rचाच बनवून घेऊ ना, सोपं जाते. का बरं? मला नाही प्रॉब्लेम, तुमच्यासाठी सांगतोय मी. ठीक आहे, कारण तुम्हाला सोपं जाईल. पहिले Rचा फॉर्म्युला बनवायचा तर या I² हटवा. तर हा I² जो आहे तो या बरोबर चिन्हाच्या, जसा इथे जो I² आहे हा वाला, हा इथून निघणार असा, हा पुरा स्क्वेअर सोबतचा पुराच्या पुरा हा Pच्या खाली येणार. Pच्या खाली I² असा आला. P/I² बरोबर R. आता त्या Rला इकडे लिहा आणि याला तिकडे लिहा. तर R बरोबर P/I². याची गरज पडेल तुम्हाला उद्या फॉर्म्युले सॉल्व्ह करताना. नेक्स्ट लेक्चर आपलं याच्यावरचं MCQचंच आहे. ठीक आहे, तेव्हाच आपण पुढे जाऊ शकतो थेरॉटिकलमध्ये. ठीक आहे. तर इथं R बरोबर P/I². हा आहे आपल्याकडे फॉर्म्युला. याला आपल्याला व्हाईट कलर करायचा आहे, कारण की पुढे पहा. आता दुसरा फॉर्म्युला बनवायचा आयसाठी. तर बनवा आता आयसाठी दुसरा फॉर्म्युला. याला थोडंसं साईडला सरकून घेऊ आपण आणि देन आता तर P बरोबर तोच फॉर्म्युला परत I²R डबल लिहिला, कॉपी पेस्ट. आता मला आयचा फॉर्म्युला बनवण्याच्या आधी पहिले I²चा फॉर्म्युला बनवतो. तर त्या Rला हटवावं लागेल. तर तो R या परत Pच्या खाली येणार. बरोबर इथे उरणार I². आता हा तिकडे लिहितो आणि हे टर्म तिकडे लिहितो. तर I² बरोबर P/R. ठीक आहे. आता मला पहा, सेम मागच्यासारखं जसं स्क्वेअर रूट घ्यायचं आहे तर काय सांगितलं होतं सरांनी, म्हणजे मी थोड्या वेळा अगोदर, की तुम्हाला नसेल जमत तर हे डायरेक्ट लिहून टाका आणि या 2च्या जागेवर इकडे वर्गमूळ चिन्ह टाका, त्याच्या आतमध्ये हे P/R. किंवा मग तुम्ही असं जर लिहिलं डायरेक्ट आणि देन मग इथं हे वर्गमूळ चिन्ह लावून दिलं तरी खतम होते. बस. सर मग तर आडवे आले होते, आता उभे आहेत तर उभेच द्यावं लागेल ना वर्गमूळ चिन्ह. ठीक आहे. तर हे झालं आपल्याकडे नेक्स्ट फॉर्म्युला. ठीक आहे. अशा पद्धतीने मित्रांनो, हा 10वा, हा 11वा आणि हा 12वा. तर टोटल झाले आपले 12 फॉर्म्युलेज. आता हे 12 फॉर्म्युले जर पाठ करतो म्हटलं तर हे पाठ तुमची पाहतात. बरोबर. तुम्ही याच्या मागं लागा, हे तुमच्या मागं लागतात. बरोबर. काही जण मोस्ट ऑफ द पाठही करून टाकतील. काही मला असं म्हणायचं आहे की का बरं आपण पाठ करू बा, फार सोपे आहे, त्याला काही गरज नाही आहे पाठ करण्याची. तर तुम्हाला जे 4 फॉर्म्युले पाठ करायचे आहे किंवा हातावर गुंतवून घ्यायचे आहे, डोक्यावर गुंतवून घ्या, मस्तकावर करा, कुठेही करा. ठीक आहे. पण हे 4 फॉर्म्युले जीवनात पाठ करा. जीवन फार सोपं आहे. ठीक आहे. कोणते? एक ओम्स लॉ, I बरोबर V/R. एकदम पानसट गोष्ट आहे. I बरोबर V/R. दुसरा पॉवरचा P बरोबर V × I. तिसरा फॉर्म्युला P बरोबर V²/R किंवा I²R. हा लिहा I²R. आणि चौथा P बरोबर V²/R. जेव्हा करंटचा वर्ग येतो तेव्हा R गुणाकारात येतो आणि जेव्हा Vचा वर्ग येतो तेव्हा R भागाकारामध्ये येतो. बस. आणि देन याला असे ब्रॅकेट देऊन देऊ आपण. ठीक आहे. बस. हे झाले आपले 4 फॉर्म्युले. एनी हाऊ तुम्हाला पाठ करायचे आहे. व्हेरी इम्पॉर्टंट. ठीक आहे. याच्याशिवाय तुम्ही न्यूमरिकल सॉल्व्ह करू शकत नाही. I बरोबर V/R, P बरोबर V × I, P बरोबर I²R आणि P बरोबर V²/R. ठीक आहे. तर हे झाले आपले सगळे फॉर्म्युलेज. आता तुम्हाला एक वेळेस, 2 वेळेस, 3 वेळेस, कमीत कमी 3 वेळेस तरी तुम्ही स्वतः प्रॅक्टिस करा की या 4 फॉर्म्युल्यावरून अजून तुमचे जे 8 बाकीचे फॉर्म्युलेज आहे ते तुम्ही बनवू शकले पाहिजे, तेही ॲक्युरेट. बनवा, चेक करा, कुठं चुकलं असेल तर सुधारा, डबल ते लेक्चर्स पहा, या अजून काही करा, प्रॅक्टिस करा. आठवा त्याला की काय काय सांगितलेल्या गोष्टी आहे. पण पुढे जाण्याच्या अगोदर आजचं काम आजच करा. आता तुम्ही लेक्चर्स थांबून दिलं तर आता याच्यावर रिव्हिजन करणं सुद्धा गरजेचं आहे आणि त्याने याला कंटिन्यू ठेवा.
ठीक आहे, आरामात. आता याच्या पुढचे प्रॉब्लेम जे आहे ते तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहे. तर मी तुम्हाला होमवर्क देतो आहे. याचं जे एक्सप्लेनेशन आहे ते पुढच्या लेक्चरला पाहू आपण. आता जेवढेही तुम्ही शिकलेले आहे याची गरज आहे तुम्हाला, तर याच्यावरचे जे न्यूमरिकल्स आहे ते तुम्हाला करायचे आहे. याच्या पुढचं लेक्चर जे आहे ते आपलं MCQचं असेल. तर तुम्हाला होमवर्क देतो, तेवढेही प्रॉब्लेम तुम्ही पहिले करा. जेवढे जमतात तेवढे आले पाहिजे, काही प्रॉब्लेम नाही आहे. नसेल जमत काही हरकत नाही आहे. ठीक आहे, अजून एक गोष्ट सांगतो तुम्हाला. याच्यामध्ये आता एवढे फॉर्म्युले आपण लिहिलेच आहे, तर की हीट प्रोड्यूस जर तुम्हाला काढायचं असेल, कुठेही जर हीट जनरेट होत असेल या हीट प्रोड्यूस होत असेल, त्याच्यासाठी जर तुम्हाला फॉर्म्युला काढायचा असेल हीट प्रोड्यूस, तर तिथे हा जो फॉर्म्युला आहे, किंवा पॉवर जूलमध्ये काढायची असेल तेव्हा पण चालते. P बरोबर जो फॉर्म्युला आहे I²R, याला तुम्ही T लावा. कोणताही फॉर्म्युला असेल पॉवरचा त्याला तुम्ही T लावला, याला T लावला तरी तुम्ही जूलमध्ये काढू शकता, याला T लावू शकता, यालाही गुन्ह्याला T लावू शकता. पण जनरली हीटसाठी हा फॉर्म्युला वापरतो आपण, P बरोबर I²R T. आणि याला हा जो टाईम आहे हा इथे सेकंदमध्ये आहे, जो टाईम आहे हा सेकंदमध्ये आहे, आणि याचं युनिट जे आहे ते इथे जूल येणार पॉवरचं. ठीक आहे, जूल. वॅट नाही. ओके, वॅट हे इथंच येते. याचं युनिट वॅट आहे, याचं युनिट वॅट आहे, याचं युनिट वॅट आहे, याचं युनिट ॲम्पियर आहे. करंट काढला आहे की तुम्ही. ठीक आहे, हे तीनही फॉर्म्युले पॉवरचेच आहे. हे दोन फॉर्म्युले तर याच फॉर्म्युल्यावरून आलेले आहे. कसे तर हा हीट प्रोड्यूस, कारण तुम्ही जेव्हा न्यूमरिकल सॉल्व्ह कराल तेव्हा तुम्हाला याची गरज पडेल. तो टाईम T आहे, टाईम जो सेकंदमध्ये घ्यायचा तुम्हाला लक्षात ठेवा बरं, सेकंदमध्ये घ्यायचा आहे. होऊ शकतो तो क्वेश्चनमध्ये तुम्हाला अवरमध्ये दिलेला असेल, मिनिटमध्ये दिलेला असेल, तर त्याला सेकंदमध्ये कन्वर्ट करणे. ठीक आहे, हे आपलं काम आहे. आणि आपल्याला माहीत आहे की एका मिनिटामध्ये 60 सेकंद असतात म्हणून. तर इथे थांबू आपण. याच्या पुढचे जे लेक्चर्स, याच्या पुढचे जे आहे ते तुम्हाला MCQ देऊन देतो आहे. ओके, तेवढे जेवढेही आहे तेवढे तुम्ही सॉल्व्ह कराल आणि नेक्स्ट लेक्चरला त्याचे आन्सर चेक करा. ठीक आहे. हाय फ्रेंड्स, होप तुम्ही हे लेक्चर्स पूर्ण पाहिलं असेल, लेक्चर्सला एन्जॉय केलं असेल आणि कन्सेप्टसुद्धा तुमचे क्लिअर झाले असेल. पहा मित्रांनो, ही बॅच आहे ITI इलेक्ट्रिशियन आणि वायरमॅनच्या विद्यार्थ्यांसाठी रेग्युलर ट्रेड थेरी बॅच. जे विद्यार्थी ITI आणि इलेक्ट्रिशियन झालेला आहे किंवा ITI करत आहे आणि सेंट्रल आणि स्टेट गव्हर्नमेंटसाठी तयारी करणार आहे किंवा करत आहे, आणि आपल्यालासुद्धा वाटतं आहे की भविष्यात आपलीसुद्धा सरकारी नोकरी लागली पाहिजे, आपलीसुद्धा एक पोस्ट क्रॅक झाली पाहिजे, तर आजपासूनच आपला स्टडी चालू करा. कारण की काय आहे ना, जे यूट्यूबवर टाकलेले लेक्चर्स आहे हे या रेग्युलर बॅचमधले लेक्चर्स आहे, जे काही विद्यार्थ्यांचे कन्सेप्ट क्लिअर करण्यासाठी किंवा डेमोसाठी टाकलेले आहे. पण जेव्हा तुम्ही हे बॅच जॉईन करणार तेव्हा तुम्हाला असे 30पेक्षा जास्त चॅप्टरचे लेक्चर्स भेटणार, ज्याच्यामध्ये पूर्ण बेसिकपासून तर ते ॲडव्हान्स लेवलपर्यंत शिकवलेलं आहे. इव्हन शिकवलेले आहे, नोट्ससुद्धा प्रोव्हाइड केलेला आहे, अभ्याससुद्धा करून घेतलेला आहे आणि कन्सेप्टसुद्धा बॅचमध्ये क्लिअर करून दिलेले आहे. तर ज्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही बॅच आहे, पण ज्या विद्यार्थ्यांना ऑफलाईन यायचं असेल ते अमरावतीला येऊ शकता, आणि ज्यांना ऑनलाईन करायचे असेल ते आपल्या घरी बसल्यासुद्धा बॅच जॉईन करू शकता. जर तुम्हाला बॅच जॉईन करायची असेल तर या स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. आरामात कॉन्टॅक्ट करा, काही प्रॉब्लेम नाही. किंवा नॉलिफाय ॲप डाउनलोड करा, बॅचची इन्फॉर्मेशन घ्या, देन जॉईन करणं नाही करणं हा तुमचा विषय आहे. पण एवढंच आहे की सेल्फ स्टडीने सुद्धा विद्यार्थी लागतात, हे माझं म्हणणं आहे. फक्त सेल्फ स्टडीमध्ये जो वेळ लागतो, ठीक आहे, जो काही वेळ लागेल, जे कन्सेप्ट शिकायला आपल्याला वेळ लागतो, कन्सेप्ट क्लिअर करायला, पाठ करण्यामध्ये अडचण जाते, किंवा काय जे नाही आहे ते एक्झाममध्ये ते सुद्धा आपण करत राहतो, तर हे सगळं तुमचं वाचेल आणि तुमचा वेळ आणि पैसा हा योग्य ठिकाणी लागेल. मिनिमम फीजमध्ये ही कोर्स अवेलेबल करून दिलेला आहे. व्हॅलिडसुद्धा भरपूर आहे. लेक्चर्स हे रेकॉर्डेड फॉर्ममध्ये आहे, त्याच्यामुळे तुम्ही तुमच्या वेळेनुसार कधीही पाहू शकता. आणि जे लेक्चर्सची कंटिन्युटी आहे हे सुद्धा तुम्हाला कंटिन्यू करता येईल. ठीक आहे, आरामात तुम्ही एका दिवशी 2-2, 3-3 लेक्चरसुद्धा करू शकता. आणि एक्झाम जरी जवळ असेल त्यासाठी चांगला अभ्यास करू शकता. ज्या विद्यार्थ्यांचा ITI सुरू असेल त्यांनीसुद्धा आजपासूनच आपली बॅच चालू करा, कारण की तुमचा जो वेळ आहे 2 वर्षानंतर जे तुम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी देणार, तो वेळ तुमचा वाचेल आणि त्या पुऱ्या 2 वर्षातच तुमचा ITIचा सुद्धा अभ्यास होऊन जाणार आणि स्पर्धा परीक्षेचा सुद्धा अभ्यास होऊन जाणार. सो थँक्यू. आजच तुम्ही संपर्क साधून बॅच जॉईन करू शकता.